ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले ते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपण 8वा अध्याय करत आहोत चर्चा। मागच्या वेळेस आपण योग मिश्र भक्ती, शुद्ध भक्ती आणि भौतिक व आध्यात्मिक जगत यामध्ये तुलना या विषयांवर चर्चा केली। मागच्या चर्चेतील काही महत्वाचा एखादा मुद्दा कोणाला आठवतोय? एक्झाम्पल ते खाणं बनवण्याचं एक्झाम्पल। येस, थँक्यू। तर साहजिक आहे की प्रभूजींनी ते उत्तर लक्षात ठेवलं। ओके, अजून एखादं काही उदाहरण आठवतं? इलेक्ट्रिसिटी, एक सॉकेट होता आणि इलेक्ट्रिसिटी इज ऑलवेज अवेलेबल। आपण जेव्हा प्लग इन करतो तेव्हा आपल्याला मिळते। येस, अजूनही येस। साधारण व्यक्तीला धाक हा जास्ती काय म्हणतो मोटिवेटिंग आहे नियमांचं पालन करण्यासाठी। ओके, अजून एक हा जो आहे ना भौतिक व आध्यात्मिक जगत यामध्ये तुलना या विषयावर मी खूप महत्वाचा एक पॉइंट बोललो होतो की स्वामी आणि सेवक याच्यावर एक महत्वाचा पॉइंट होता की या जगामध्ये जेव्हा एखाद्या स्वामीचा मोठा बंगला असेल मग सेवकाचं घर कसं असतं? लहानच असतं। पण परमेश्वर तसे नाही आहेत। सारूप्य, सामीप्य, सालोक्य आणि सार्ष्टी हे 4 प्रकारची जी मुक्ती आहे त्याच्यामध्ये परमेश्वर म्हणतात की माझ्या सेवकाला मी माझ्यासारखं रूप दे। सो या जगातला कुठलाही श्रीमंत व्यक्ती आहे तो त्याच्या नोकराला त्याच्यासारखं हुबेहूब रूप देईल का? त्याच्यासारखं हुबेहूब घर देईल का? तर म्हणून एक स्लाइड मी दाखवली होती, एक श्रीमंत व्यक्तीचं घर आणि त्याच्या नोकराचं घर, आणि मग वैकुंठामध्ये परमेश्वर म्हणतात की समान सगळं काही मिळेल। फक्त एकच गोष्ट असते की सर्व काही समान मिळून पण तिकडे जे लोक आहेत वैकुंठातले ते कधी असं समजत नाहीत की आता आम्ही इक्वल झालो म्हणून। त्यांच्या हृदयामध्ये दासत्वाची भावना ही सदैव राहते। पण बाहेरून जर कोणी आला तर आपण चतुष्कुमार बघितले होते तर त्यांना ते सगळे एकसारखेच दिसत होते। तर हे जे गुण आहे हे फक्त एका व्यक्तीमध्ये खऱ्या भक्ताला भगवंताच्या रूपात स्वतःला समीकरण आवडणार नाही कारण मग त्याची सेवा संपते। परफेक्ट। तर ती 5वी मुक्ती होती, सायुज्य। म्हणून आपण 4 म्हणालो, बरोबर आहे। आणि मग 5वी सायुज्य आहे तर त्याला वैष्णव धरत नाहीत कारण म्हणतात की ज्यामध्ये आपलं अस्तित्वच नष्ट होणार आहे त्या मुक्तीला घेऊन काय करायचंय? जिथे सेवा भावनाच नष्ट होईल तिथे घेऊन काय करायचं? तर ते खूप महत्वाचं होतं आणि तिथून आपण आता पुढे जाऊया। आता हा शेवटचा भाग आहे 8व्या अध्यायाचा, श्लोक क्रमांक 23 ते श्लोक क्रमांक 28। हा आहे की कृष्ण प्राप्तीमध्ये शुद्ध भक्तीचे वर्चस्व काय। तर हा या शीर्षक आहे या भागाचा, त्याच्यावर आपण आता चर्चा करूया। मागच्या वेळेस आपण जे काही ऐकलं त्याच्यामध्ये श्रीकृष्णांनी कमीत कमी 3 वेळा तरी म्हणाले यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धामम परमम मम। मागचे जे श्लोक होते आपले आपण पटकन एकदा बघूया। 13 मध्ये
त्यजन देहम स याति परमां गती अनन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः अनन्य भक्तीबद्दल होतं ते अनन्य चेता सततम की ज्याची चेतना ही नेहमी परमेश्वरामध्ये आहे त्याला तस्याहम सुलभः पार्थ की त्याला मला प्राप्त करणं हे खूप सुलभ जातं. श्लोक क्रमांक 14. आणि मग 15 मध्ये म्हणाले माम उपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम न आपनुवंती महात्मान संसिद्धीम परमं गता की जो मला स्मरण करतो मला प्राप्त करतो तो परमधामाला प्राप्त करतो. मग 16 मध्ये म्हणतायत परत माम उपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. मग 17 मध्ये मग 19 मग 20 मध्ये काय म्हणाले परच तस्मात् तू भाव अन्यो अव्यक्तो व्यक्तात सनातन यहस सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. जेव्हा हे जग नष्ट होतं ते जग नष्ट होत नाही वैकुंठ. मग परत 21 मध्ये म्हणतात अव्यक्तोक्षरम इत्युक्त स्माहु परमां गतिम यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. सो कमीत कमी 3 वेळा या सगळ्या श्लोकांमध्ये अजून होतं ते 23 मध्ये. सो हा जो प्रश्न मागच्या वेळेस अनेकांनी विचारला होता मला पूर्वी पण विचारला होता की आपण ज्या मार्गावर आहोत त्याचं गंतव्यस्थान जरी वैकुंठ असेल आणि आपण म्हणतोय की आपण ते गंतव्यस्थान सोडून या क्षणी या जगात आलो आहोत मग याची काय शाश्वती आहे की आता आपण इथे जाऊ आणि पुन्हा परत नाही येणार. मग त्याच्यावर आपण मागच्या वेळेस चर्चा यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. तर हे सगळं ऐकून एक संभाव्य प्रश्न असू शकतो अर्जुनाच्या मनात काय की श्लोक क्रमांक 21 मध्ये तुम्ही म्हणालात की तुम्हाला जो प्राप्त करेल तो पुन्हा या जगामध्ये परतणार नाही. आणि अजून पूर्वी पण 2 श्लोकांमध्ये म्हणाले यम प्राप्य न निवर्तन्ते. पण मग ही गती तुम्हाला प्राप्त करण्याच्या मार्गावर ही गती प्राप्त करण्याच्या मार्गावर अवलंबून आहे का. तर कधी कधी गंतव्यस्थान हे रस्त्यावर अवलंबून असतं. तर म्हणताय ठीक आहे यम प्राप्य न निवर्तन्ते जो श्रीकृष्णांना प्राप्त करेल तो पुन्हा या जगामध्ये येणार नाही. पण श्रीकृष्णांना प्राप्त करणं हे रस्त्यावर अवलंबून आहे का. त्याचा काही विधी आहे का ठराविक काही विधी आहे का. तो विधी जर मी केला तर मग मी पण श्रीकृष्णांना प्राप्त करीन आणि श्रीकृष्णांना प्राप्त केल्यानंतर पुन्हा या जगामध्ये परतणार नाही. हा लॉजिकल प्रश्न आहे येऊ शकतो असा. किंवा तसेच तुम्हाला जे प्राप्त करीत नाहीत त्यांची गती काय होईल. तर हे दोन्ही प्रश्न येतात. मग त्याच्यावर उत्तरावर श्रीकृष्ण आता आपल्याला सांगणार आहेत काय. श्लोक क्रमांक 23 यत्र काले तू नावृत्तिम आवृत्तिम चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालम् वक्ष्यामि भरतर्षभ. योग्याने या जगातून प्रयाण केले असता तो परतून येतो अथवा येत नाही याचे मी तुला वर्णन करतो. सो हा आहे 8वा अध्याय. याच्या आधी 3रा अध्याय 4था अध्याय आणि 6वा अध्याय आपण चर्चा केली. 3रा अध्याय होता कर्मयोग, 4था होता ज्ञान योग, 6वा होता अष्टांग योग. आणि त्यानंतर हे तिन्ही अध्याय 3 मार्ग आहेत परमेश्वराला प्राप्त करायचे. कर्म योग, ज्ञान योग, अष्टांग योग. इथे म्हणतायत जो मला स्मरण करतो तो पुन्हा या जगामध्ये येत नाही. मा उपेत्य मला जो प्राप्त करतो तो येणार नाही. पण बाकीच्यांचं काय. तर बाकीचे अष्टांग योग मार्गावर योगी आहेत त्यांच्याबद्दल काय तर ते मी तुला आता सांगतो. कारण श्रीकृष्ण हे सगळ्यांसाठी परमेश्वर आहेत. फक्त भक्तांसाठी परमेश्वर नाहीत. भक्तांसाठी ते प्रियकर आहेत पण परमेश्वर सगळ्यांसाठी. तर म्हणून गीतेमध्ये जेव्हा वडील आपल्या सगळ्या मुलांना मार्गदर्शन करतायत तेव्हा सगळ्यांचं उत्तर देणं कर्तव्य आहे. तर म्हणून फक्त एकच मार्ग बोलू शकत नाहीत की भक्ती त्याचं वर्चस्व सांगतील पण शेवटी कोणाच्या मनात जर इच्छा असेल कर्म मार्गाची तर त्याला पण काय गती आहे हे सांगणं श्रीकृष्णाचं कर्तव्य. म्हणून भगवद्गीतेमध्ये 4ही मार्ग आहेत. पण बाकीच्या शास्त्रांमध्ये जिथे श्रीकृष्णांच्या मनातलं सांगितलंय तिथे 4ही मार्ग सांगायची गरज नसते. पण श्रीकृष्ण इथे का परमेश्वराच्या रूपात आहेत तर या मार्गाने समजा कोणी मला प्रयत्न करतात प्राप्त करण्याचे तर त्यांची काय गती आहे
तिथे काय अडथळे आहेत, तो मार्ग काय आहे, हे श्रीकृष्ण सांगतात. मग आता आपण बघूया की काय म्हणतात पुढे. श्लोक क्रमांक 24. तर हे काय होते, आता जे सांगणार आहेत 2 मार्ग 23 मध्ये. वक्ष्यामी, वक्ष्यामी म्हणजे काय, त्याचं भाषांतर आहे मी वर्णन करेन. आता मी सांगतो तुम्हाला काय सांगणार आहे. प्रयाता यान्ति तु कालम, की कोण लोक येणार आणि कोण लोक. अनावृत्तीम आणि आवृत्तीम 2 शब्द आहेत तिथे. अनावृत्तीम, आवृत्ती म्हणजे आवरण करणे, अनावृत्ती म्हणजे ते आवरण निघणे, आणि आवृत्ती म्हणजे आवरण. तर अनावृत्तीम आणि आवृत्तीम हे दोन्ही मार्ग आता मी तुला सांगेन. वक्ष्यामी भरतर्षभ. श्लोक क्रमांक 24. अग्निर्ज्योतिरह शुक्लः षण्मासा उत्तरायणम् तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म विदो जनाः. जे परब्रह्माला जाणतात ते अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभ क्षणी, शुक्ल पक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो त्या 6 महिन्यामध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात. सो ब्रह्मविदो म्हणजे जे ब्रह्मज्योतीला जाणतात, मग तिथले जे परब्रह्माला जाणतात ते अग्निदेवाच्या अग्निर्ज्योतिर अह शुक्ल हे शब्द आहे तिथे. सो अग्नी म्हणजे ज्याचं अग्नीने दहन होईल, शरीर नीट त्यांच्या क्रिया वगैरे झाल्यात. कधी काही काळा, कधी परिस्थितीमध्ये शरीर उरत नाही, बॉम्बस्फोट वगैरे जर झाला तर शरीर कधी कधी उरत नाही, आणि म्हणून मग अंतिम संस्कार करायला शक्य नसतं. कधी आपल्या शेजारचा जो देश आहे तो जेव्हा आक्रमण करतो आणि आपले जे सैनिक आहेत त्यांना मारतो, तेव्हा अनेक वेळा जाणून बुजून त्यांना माहिती आहे की आपल्या हिंदू विधीमध्ये पूर्ण शरीराला दहन करतात. तर कधी कधी शरीराला काही अवयवांना ते मुद्दामून गायब करतात, जेणेकरून यांच्या विधी अनुसार त्याचा नीट अंतिम संस्कार पण होणार नाही. अशा सगळ्या काही काही गोष्टी आहेत. तर जे परब्रह्माला जाणतात ते अग्निदेवताच्या प्रभावामध्ये, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभ क्षणी जेव्हा सूर्य आहे तेव्हा, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष म्हणजे 2 वेळा एका महिन्यामध्ये. तर जेव्हा चंद्र वाढीला आहे शुक्ल पक्ष, अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात आहे, तर उत्तरायण म्हणजे कधी असतं, थंडीपासून ते उन्हाळ्यापर्यंत, जेव्हा सूर्याचा प्रकाश वाढत जातो, आणि मग नंतर दक्षिणायन आहे त्याच्यामध्ये मग हळूहळू कमी होत जातो. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये जो शरीर त्यागतो योगी, त्या 6 महिन्यांमध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती होते. अर्थात तो व्यक्ती या जगामध्ये पुन्हा परत येत नाही. तर एक आहे की ते परब्रह्माला जाणतात, ब्रह्मविदो, ते ब्रह्मविदो जन. तर कल्पना पाहिजे, नुसतं त्यावेळेस शरीर सोडून होणार नाही. मग असं नाही आहे की जे लोक सगळेजण उत्तरायणामध्ये आपलं शरीर सोडतात त्या सगळ्यांना मुक्ती मिळते, नाही. तर ते ब्रह्मविदो पाहिजे. पण जर ब्रह्मविद असतील आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जर शरीर सोडलं त्यांनी, तर श्रीकृष्णांचं म्हणणं आहे की ते परत येत नाहीत. ओके, असं कोणी उदाहरण आहे का, मला विचारायचं होतं पण विसरलो मी. आता तसं आहेच स्क्रीनवर, पण आधीच तुम्हाला या इथे विचारणार होतो मी की असं कोणी आहे का ज्यांनी उत्तरायणामध्ये शरीर सोडण्यावर भर दिला. तर भीष्म आहेत की त्यांना 10व्या दिवशी, महाभारताचं युद्ध 18 दिवसांचं होतं, पण 10व्या दिवशीच त्यांना खाली पाडलं होतं. पण त्यांनी शरीर सोडलं नाही. पूर्ण महाभारताचं युद्ध समाप्त झाल्यानंतर मग हे 5 पांडव आहेत आणि श्रीकृष्ण हे त्यांना युद्ध समाप्त झाल्यानंतर भेटायला आले. भीष्मांनी त्यांना बघितलं आणि त्यानंतर मग त्यांनी शरीर त्यागलं आणि उत्तरायणाच्या दिवशी त्यांनी मग शरीर सोडलं. तर उत्तरायणामध्ये शरीर सोडणं हे शुभ मानलं जातं. तर त्याच्यासाठी हे उदाहरण आहे. धूमो रात्रीस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम्
तत्र चांद्रम संज्योतिर योगी प्राप्य निवर्तते. रात्र कृष्ण पक्ष किंवा दक्षिणायनामध्ये जो योगी मरण पावतो तो चंद्रलोकाची प्राप्ती करतो, परंतु तो पुन्हा येतो. आता त्याचा उलट दिलंय. क्षणमासा उत्तरायणम होतं पूर्वीच्या श्लोकामध्ये. क्षण म्हणजे 6. तो क्षणमासा उत्तरायणम मध्ये जे जातात ते परत येत नाही. क्षणमासा दक्षिणायनम मध्ये जातात ते परत येतात. म्हणजे काय, तिथे शुक्ल पक्ष होता, इथे कृष्ण पक्ष आहे. इथे रात्र आहे, तिथे अह म्हणजे दिवस. धूमो अग्नी होती तिथे. अग्नी पवित्र असते, पण धूर जो आहे तो अपवित्र असतो. सो म्हणून इथे धूमो रात्रीस तथा कृष्ण पक्षाचा तो कृष्ण आहे. क्षणमासा दक्षिणायनम. 2 रस्ते सांगितले श्रीकृष्णाने. या काळामध्ये जर कोणी सोडलं तर तो परत येईल, या काळामध्ये जर सोडलं तर कोणी परत नाही येणार. मग हे वाचून आपल्या मनात काय विचार येतात? साधारणपणे काय विचार येतात? तर यांचा एक प्रश्न आहे. म्हणतायत की जर कोणी सदैव पाप केले असतील आणि त्यांनी जर उत्तरायणामध्ये सोडलं तर मग त्याला मुक्ती मिळेल का? ब्रह्मवेद. म्हणून मी म्हणालो की असं नाहीये की प्युअरली मेकॅनिकल सिस्टम नाहीये ती. थोडं तरी त्याला आहे, पात्रता आहे. अजून काय विचार येतात आपल्या मनात? हा, तर देह त्यागणं योग्य वेळ आपल्या हातात नाही. पण समजा हे 2च श्लोक आपण इथे थांबलो ही चर्चा आणि पुढचे श्लोक नाही केले किंवा याच्यावर आपण स्पष्टीकरण नाही दिलं, तर जर आपण काही अपघात झाला आपला आणि आपला काही ऍक्सिडेंट झाला आणि त्यावेळेस जर दक्षिणायन असेल तर कुठेतरी मनात एक भीती येऊ शकते की अरे पुन्हा मी कितीही काही केलं तरी जन्म मृत्यूच्या चक्रातून मला सुटका नाही. कारण श्लोक क्रमांक 25 मध्ये श्रीकृष्ण असं म्हणतात. अशी एक आंतरिक एक भीती येऊ शकते. तर श्रीकृष्णांचं काय म्हणणे पुढे पण बघूया. हा अध्याय अजून संपला नाहीये. श्लोक क्रमांक 26. शुक्ल कृष्णे गतीयेते जगतः शाश्वते मते एकया याति अनावृत्तिम् अन्यया वर्तते पुनः. वैदिक मतानुसार प्रकाशमय आणि अंधकारमय असे या जगतातून प्रयाण करण्याचे 2 मार्ग आहेत. जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येत नाही, परंतु जेव्हा अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येतो. तर श्रीकृष्ण असे आहेत म्हणजे वैदिक मताने. मी माझं मत नाही सांगत आहे. सो हे खूप महत्वाचं आहे. 13व्या अध्यायामध्ये पण श्रीकृष्ण असंच एका ठिकाणी जेव्हा म्हणतात तेव्हा म्हणतात की छंदांसी, असं शास्त्रांमध्ये असं लिहिलेलं आहे. तर म्हणून जरी श्रीकृष्ण सर्व शास्त्रांचे स्रोत असले तरी श्रीकृष्ण कसे व्यक्ती म्हणून कसे आहेत बघा. एक नम्र व्यक्ती काय असतो, तो म्हणत नाही हे माझं मत आहे म्हणून तुम्ही स्वीकार करा. तो म्हणतो नाही शास्त्रांमध्ये असं दिलंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर श्रीकृष्ण एक तो रोल घेऊन म्हणतात वैदिक मतानुसार शाश्वतेमध्ये प्रकाशमय आणि अंधकारमय असे या जगातून प्रयाण करण्याचे 2 मार्ग आहेत. आणि मग त्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं. तर यामध्ये एक शब्द आहे शाश्वते. तर त्याला मी हायलाइट केलंय. तर ते कशासाठी हायलाइट केलंय की हे नेहमीसाठी आहे, सदैवसाठी आहे. की कोणी अंधकारमय मार्गाने जाणार, विचारांचा अंधार, कुविचारांचा अंधार, विचारांचा अंधार म्हणण्यापेक्षा वाईट विचारांचा अंधार, आतमध्ये नेहमी ईर्ष्या, नेहमी मत्सर, अंधकारमय मार्ग आहे. तर असं माताजींनी म्हटलं की असा कोणी पापी व्यक्ती असेल आणि तो उत्तरायणामध्ये जर शरीर सोडलं तर त्याला काही उच्च गती मिळेल का? नाही मिळणार त्याला उच्च गती. कारण त्याचं जीवन हे पण एक साधारण एक्सप्रेसवे मुंबई पुणे जायला तो साधारण कम्फर्टेबल रस्ता आहे. त्याचं मिनिमम एक कम्फर्ट आहे त्याच्यावर. की तुमची गाडी मारुती 800 असू दे किंवा कुठली तरी महाग गाडी असू दे, पण तो रस्ताच इतका छान आहे की त्याच्यावर एक मिनिमम कम्फर्ट इज अश्युअर्ड. तेवढी शाश्वती आहे. राईट. तो तशा मार्गाने काही प्रमाणामध्ये हे जे उज्ज्वल जो मार्ग आहे, प्रकाशमय जो मार्ग आहे, त्याच्यामध्ये एक मिनिमम एक गती आपल्याला इथे श्रीकृष्ण म्हणतात की असं मत आहे. तर शाश्वत म्हणजे काय की हे अनादी काळापासून आहे.
हे दोन मार्ग आहेत अनादी काळापासून. या रस्त्याने जो जातो त्याला ओव्हरऑल उच्च गती मिळते, या रस्त्याने जो जातो त्याला ओव्हरऑल खालची गती मिळते. मग आता हे ऐकून मनामध्ये काय, शाश्वत आहे या शब्दाला ऐकून काय वाटतंय मनामध्ये? थोडं जरा असं वाटतंय की हे काय बाबा, हे दोन मार्ग जेव्हापर्यंत माहिती नव्हते तेव्हापर्यंत चांगलं वाटत होतं. हे दोन मार्ग कळाले थोडं टेन्शन आलंय, पण अजूनही अध्याय संपला नाही. नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. तर 7वा श्लोक काढणार याच अध्यायाचा. त्याच्यामध्ये पण दुसरी ओळ काय आहे 7व्या श्लोकाची? ओके, 6वा त्याच्या आधीचा नाही, तस्मात सर्वेषु कालेषु आहे ते 7वा आहे ना तो? तुम्ही बरोबर म्हणाल होता. तर मग त्याच्यामध्ये पण लिहिलंय तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच. तस्मात सर्वेषु कालेषु याचं काय भाषांतर आहे? सदैव स्मरण कर. तसं श्रीकृष्ण आता खूप सुंदर भाषांतर सांगणार आहेत, तर तुम्ही वाचा. सत्तावीस. हे अर्जुना, भक्त जरी हे दोन्ही मार्ग जाणत असला तरी तो कधीच मोहित होत नाही, म्हणून तू सदैव भक्तीमध्ये युक्त हो. सो म्हणतात मुह्यति कश्चन नैते श्रुती पार्थ जानन. जानन म्हणजे मराठी सिंपल आहे, जरी तो जाणत असला न मुह्यति कश्चन, त्याला मोह कधी होत नाही, तो कधी भ्रमित होत नाही. तर म्हणून मी 2 वेळा ते प्रश्न विचारले की हे 2 श्लोक ऐकून प्रकाशाचा मार्ग अंधाराचा मार्ग हे ऐकून मनामध्ये काय विचार येतात. तर श्रीकृष्ण म्हणतायत हे अर्जुना, भक्त जरी हे दोन्ही मार्ग जाणत असला तरी तो कधीच मोहित होत नाही, आणि म्हणून तू सदैव भक्तीमध्ये युक्त हो. तस्मात सर्वेषु कालेषु योग युक्तो भव अर्जुन. म्हणून ज्यांना परमेश्वराशी संबंध नाहीये त्यांना मग हे सगळे मार्ग त्यांना लागू होतात. समजा चीफ मिनिस्टरची गाडी आहे, चीफ मिनिस्टरची गाडी इथून चालली आहे, तर त्या गाडीला तर नियम नाही आहेत लागू. त्या गाडीला सगळे लाल सिग्नल, ग्रीन सिग्नल जे काही असेल ते जाणं, आणि ती फक्त एकच गाडी जेव्हा जाते तेव्हा तिला सिग्नल नसतात की त्याच्या पाठीमागे पण एक काही गाड्या असतात त्यांना पण ते सिग्नल लागू होत नाहीत. सो मागे 4-5 गाड्या असतात आणि त्याच्या पुढे पण 2-3 गाड्या असतात, तर तो पूर्ण जो ग्रुप आहे गाड्यांचा त्या सगळ्यांना नियम लागू होत नाहीत. पण बाकीच्या ज्या 5-6 गाड्या आहेत त्यांना नियम का नाही लागू होत आहेत? कारण त्यांचा संबंध त्या गाडीशी आहे, आणि त्या गाडीला का नाही लागू होत? कारण त्या गाडीमध्ये एक व्यक्ती बसलाय. सो ऍक्च्युअली जे ट्रॅफिक सिग्नल्स आहेत ते त्या एका व्यक्तीसाठी नॉट अप्लिकेबल, पण तो व्यक्ती त्या गाडीमध्ये बसलाय म्हणून त्या ड्रायव्हरसाठी पण नॉट अप्लिकेबल, त्याच्या शेजारी जो बसलाय त्याला पण नॉट अप्लिकेबल, मग त्या गाडीच्या शेजारी जी गाडी आहे त्याला पण नॉट अप्लिकेबल, त्याच्या समोर जी गाडी आहे त्याला पण नॉट अप्लिकेबल. सो ज्यांचा त्या चीफ मिनिस्टरशी संबंध आहे त्या सगळ्यांसाठी पण काही प्रमाणात चीफ मिनिस्टरला जे नियम लागू होत नाही ते त्यांना पण नाही लागू होत. म्हणून तिथे महत्वाचं गोष्ट काय? संबंध. म्हणून श्रीकृष्ण काय म्हणतात? योग युक्तो भव अर्जुन. म्हणून तू नेहमी माझ्याशी संबंध जोडण्यासाठी तू प्रयत्नशील राहा, आणि जर तू हे संबंध जोडलास तर या 2 मार्गांचा प्रभाव तुझ्यावर होणार नाही. आणि म्हणून भक्ताला असं नाही की तो उत्तरायणामध्ये गेला तरच त्याला मुक्ती मिळणार आहे. उलट भक्ताला जर विचारलं की तुला मुक्ती पाहिजे, तर मला मुक्ती नकोय. मम जन्मनी जन्मनी ईश्वरे भवतात भक्ती हेतू कितवी. भक्त काय म्हणतात की मी जर मुक्त झालो आणि जर मला तुमच्याशी संबंध नसला, मला काहीतरी असं स्थान मिळालं जिथे श्रीकृष्णाशी संबंध आहे, तर ती मुक्ती पण नको मला. मम जन्मनी जन्म. तर लोक नेहमी जन्म मृत्यूच्या चक्रातून परत जायला चालले आहेत, पण भक्त काय म्हणतो? शुद्ध भक्त म्हणतो मला जर जन्म जरी घ्यायला लागला तरी चालेल, पण तुमच्या सेवेमध्ये मला सांगा, तुमच्याशी प्रेमाचा संबंध जोडू दे. जर
जन्म घेऊन तुमच्याशी संबंध असेल तर तो जन्म, म्हातारपण, आजार वगैरे मला मान्य आहे, पण तुमच्याशी संबंध जोडण्यामध्ये जो गोडवा आहे तो मला हवा आहे. आणि म्हणून 4थ्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 5 उघडणार. नाही, 4:5. बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुना तानि अहम वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. तर त्याच्यामध्ये भाषांतर काय त्या श्लोकाचं? हे भगवान म्हणाले, माझे आणि तुझे अनेक अनेक जन्म होऊन गेले आहेत, हे परंतप. मी हे सर्व जन्म आठवू शकतो, परंतु तू आठवू शकत नाहीस. एक मिनिट, मी पण जातो. आता इथे हा माझा पेज आहे असा, इथे असं खाली येऊन आपण इथे येऊ की इथे भगवंतांची अनेक विध रूपे. वाचणार कोणीतरी? मीच वाचतो. भगवंतांची अनेक विध रूपे केवळ वेदाध्ययाने जाणता येत नाहीत, तर त्यांचे विशुद्ध अनन्य भक्तच ती रूपे जाणतात. अर्जुनासारखे भक्त हे भगवंतांचे नित्य पार्षद असतात आणि जेव्हा भगवंत अवतार धारण करतात तेव्हा त्यांची विविध प्रकारे सेवा करण्यास त्यांचे पार्षदही अवतरित होतात. अशा पार्षदांपैकी अर्जुन हा एक पार्षद आहे. आणि या श्लोकावरून कळून येते की काही लाख वर्षांपूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सूर्यदेव विवस्वानाला भगवद्गीता सांगितली तेव्हा अर्जुनही निराळ्या रूपामध्ये उपस्थित होता. पण भगवंत आणि अर्जुनामधील भेद हाच आहे की भगवंत त्या घटनेचे स्मरण होते, तर अर्जुनाला ती घटना स्मरण नाहीये. याचा अर्थ काय माहितीये? श्रीकृष्ण म्हणतात, या जगामध्ये मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा अर्जुन तू पण असतोस माझ्यासोबत. तर हे का सांगितलं की भक्ताला परमेश्वराशी संबंध महत्वाचा आहे, परमेश्वराला सेवा करण्याची संधी आहे ती महत्वाची, त्यासाठी तो जन्म घ्यायला पण तयार आहे. तर हे एकदम टोकाचं झालं. तर श्रीकृष्ण इथे म्हणतात, तस्मात सर्वेषु कालेषु योग युक्तो. म्हणून वेदांच्या मताने हे 2 मार्ग आहेत, पण माझं जर मत काय आहे, तस्मात सर्वेषु कालेषु योग युक्तो भव अर्जुन. तू त्याच्यावर जास्ती लक्ष देऊ नको. उत्तरायण, दक्षिणायन, दिवस रात्र, एक काम कर, तू नेहमी माझं स्मरण कर आणि माझ्याशी नेहमी संबंध तू जोडून ठेव. तर श्रीकृष्णांचा भर नेहमी आहे संबंधांवर, प्रेमावर, सेवेवर. त्याचं थोडं आपण उदाहरण बघूया. हे नीट बघून मी तुम्हाला नंतर प्रश्न विचारेन. काय असेल हे कशाचा व्हिडिओ आहे हा? ऑटोमॅटिक मिल्क फिलिंग मशीन. आणि त्याच्यामध्ये बरोबर त्याचे 4 बॉटल गेल्या, आल्या, पुढे गेले. तिथे माणूस कोणी दिसत नाहीये. राईट. आणि ही कशाची आहे ऍडव्हर्टाइजमेंट? हा व्हिडिओ कशाचा आहे? राईट. पण अगेन बॉटल फिलिंग मशीन. राईट. सो इथे पण बॉटल भरतायत आणि तिथे पण बॉटलमध्ये काहीतरी भरतायत. आणि दोघांमध्ये अंतर काय आहे? खोल फरक काय आहे? पिवळा लिक्विड, खोल ऑटोमॅटेड. सो नाव लेट्स गो डीपर. ऑटोमेटेड आणि मॅन्युअल मध्ये एक साधारण जे मत आहे ते काय आहे? कुठलं चांगलं आहे? ऑटोमेटेड. राईट. सो एव्हरीवन इज गोइंग फॉर ऑटोमेशन. ऑटोमेशन करायला पाहिजे. तर ऑटोमेशन साठी जी एक हे आहे की नेहमी आपण ऑटोमॅटिक मशीन करायला पाहिजे, त्याच्यामागे कारण काय? का लोकांना ऑटोमॅटिक मशीन पाहिजे? समप्रमाण, एक क्वालिटी, क्वांटिटी, त्याचं प्रमाण, म्हणजे विदाउट हायजीन, त्याच्यात पुढे मागे काय होत नाही. ओके. क्वालिटी, क्वांटिटी, हायजीन, अजून काय? फास्ट होतं. पण सांगू तुम्हाला, ते लिक्विड त्याचं भरायला जेवढा वेळ लागतो तो एक माणसाचा आणि याचा दोघांचा कॉमन आहे. एफर्ट. ओके.
वेस्टेज कमी आहे. ओके. आणि कॉस्ट कमी होणार आहे जास्ती होणार? या ऑटोमॅटिक इज युजली मोर कॉस्टली राईट. आणि यामध्ये काय ऍडव्हान्टेज असेल? मशीन दमत नाही, माणसं दमतात. ओके. तो मशीन दमत नाही, माणसं दमतात. मशीन विजेवर चालते, कधी कधी वीज गेली तर सगळं ठप्प होतं, पण माणसांना थोडे 2 शब्द गोड बोलतो तो बिचारा काम करतो. ओके. व्हॉट एल्स? कस्टमाइज करता येतं इथे ऑटोमॅटिकला याला. सो याच्यामध्ये ना एक जस्ट परत एकदा मी दाखवतो. हा आता तिथे बॉटल ठेवतोय आणि भरतोय. इथे बघा काहीतरी चाललंय राईट. सो कुठेतरी ना तो भरायची जी प्रक्रिया आहे ती ऑटोमॅटिक आहे, तो असं हाताने भरत नाहीये. तर क्वांटिटी क्वालिटीचा हा जो पॉइंट होता यांचा, तो क्वालिटी आणि क्वांटिटी तेच आहे. तिथे हायजीनचा पण तो काय आतमध्ये हात नाही घालत राईट. सो हायजीन पॉइंट इज टेकन केअर ऑफ. क्वांटिटी पण ते भरलं जात आहे बरोबर. आता या दृष्टीने या ठिकाणी याच्यामध्ये ऍडव्हान्टेज काय सुचेल सांगा जरा, विचार करा. राईट साईड मध्ये फ्लेक्सिबिलिटी इन टर्म्स ऑफ म्हणजे सेटअप टाइम वगैरे नाही, काही करता येतं, किती पण साईज. तर हे म्हणतायत की एक ना तो बटन दाबेल तेव्हा ते लिक्विड त्याच्यामध्ये भरलं जातं. आणि या याच्यामध्ये थोडं जरी चुकलं, त्याचे 4 बॉटल्स आहेत, त्यांचं लोकेशन जर चुकलं तर ते सेटिंग करायला लागणार बरोबर. तो बेल्ट किती चालतोय, थोडं जरी चुकलं काही कारणांमुळे तर काय होणार, ते बॉटल्स इकडे आहेत आणि त्याचे 4 जे पाईप्स होते ते असे जाऊन, त्यांना काही डोळे नाही, त्यांना कान नाही, काही नाही, ते आपलं टाकणार. इट कॅन हॅपन की जर तुम्ही लक्ष नाही दिलंय 1 तासासाठी 4 बॉटल हे असे रिकामे पुढे जातील, कारण ते भरले नाही जाणार आणि ते सगळे जे लिक्विड आहे ते खाली सगळं वाहत जाईल. सो जेव्हा पण तुम्ही काहीतरी ऑटोमेट करता त्याचे हे ऍडव्हान्टेजेस आहेत. हायजीन राहतं, क्लीन राहतं, नॉट डिपेंडेंट ऑन मूड ऑफ द वर्कर. पण त्याचे काही चॅलेंजेस पण आहेत. चॅलेंजेस हे आहेत की त्याच्यावर पर्सनल सुपरविजन करायला शेवटी यू हॅव टू कीप 1 पर्सन. तो सुपरवायझर नसेल, सो फायनली यू आर डिपेंडेंट ऑन द पर्सन. समजा कुठे काही सेटिंग चुकली आणि तुमचं सगळं सामान वाया जाऊ शकतं. ते बॉटल इकडे आहेत आणि ते पाईप इकडे आहेत आणि ते सगळं वाया जाईल आणि भरपूर काहीतरी नुकसान होऊ शकतं. तर याचा ऍडव्हान्टेज काय आहे, जरी तसंच ऑटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे, याच्यामध्ये बेल्ट नाहीये, पण त्याला असं हाताने धरायला लागतं, तो बटन दाबतोय बरोबर तेवढीच क्वांटिटी येणार. पण याच्यात एक ऍडव्हान्टेज काय आहे, याच्यामध्ये नाश कधी होणार नाही, नासधूस कधी होणार नाही. वेस्टेज विल नेव्हर हॅपन हिअर. का? कारण तो माणूस तिथे असं धरतोय आणि त्याला पोर करतोय. त्याला कुठेही जर वाटलं की हा पाईप जरा जास्तीच टाकतोय, तो लगेच ऍडजस्ट करणार त्याला राईट. सो ऍडव्हान्टेज हा आहे की जिथे जिथे व्यक्ती असतो तिथे त्या नियमांना किंवा त्या सगळ्या सिस्टमला ऍडजस्टमेंट इज पॉसिबल. समजा ATM मशीन मध्ये आपण गेलो आणि तिथे कोणी चौकीदार नाही, कोणी काही नाही, आपण टाकले आणि समजा त्या नोटा आल्या बाहेर आणि काही नोटा फाटलेल्या वगैरे असेल तर यू कॅनॉट कंप्लेन. तिथे कोणीच नाहीये सांगायला. पण हेच जर तिथे कोणी माणूस असेल तर त्याला सांगाल की बघा या 2 नोटा फाटलेल्या आल्या तर तू सही करून दे इथे की फाटलेल्या. तो सही करून दिली, तुम्हाला एक शाश्वती, उद्या बँकेत गेल्यावर त्या 2 नोटा भेटतील. असं झालंय कधी ATM मशीनमध्ये? सो एनी टाइम कुठलंही ऑटोमेटेड फुल्ली ऑटोमेटेड मशीन असतं, त्याचं एक लिमिटेशन असतं की त्याच्यामध्ये जर थोडा काही बदल घडवायचा असेल दॅट इज नॉट पॉसिबल. इट इज प्रोग्राम, नो मॉडिफिकेशन अलाउड. जसं आहे तसं. ती काळ्या दगडावरची रेघ आहे ती. पण ते जर सेमी ऑटोमेटेड असेल की ज्या ज्या गोष्टी ऑटोमेटेड करायच्या आहेत त्या ऑटोमेटेड आहेत, पण शेवटी एक बटन आहे आणि त्या बटनाने ते ऍडजस्ट करू शकतो. त्याचा ऍडव्हान्टेज असा आहे की त्याच्यामध्ये थोडं आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. तर म्हणून वेदांमध्ये जे काही सर्व नियम आहेत ते काळ्या दगडावरची रेघ आहेत. हे केलं असं होतं, हे केलं तसं होतं. पण जेव्हा आपण भक्ती मार्गात असतो ते सगळे नियम लागू होतात. भक्त म्हणजे वेद बाह्य कर्म करत नाहीत आपण. वेदांमध्ये जे काही सांगितलं पुण्य कर्म करायला पाहिजे, जे पाप कर्म नाही करायला पाहिजेत राईट. असं नाही की भक्त लोक आहेत ते विचित्र जीवन जगतायत, त्यांना पाहिजे तसं जीवन जगतायत आणि शेवटी म्हणतात की नाही आम्ही भक्त आहे. सो एक भक्त आहे तो वेदांमधले नियम पालन नाही करत. जे एक साधारण रस्त्यावरचे जे चालण्याचे नियम आहेत लेफ्ट साईडला ते चालवत, पण ही नोज बियॉन्ड ऑल दीज रूल्स, या सगळ्या नियमांच्या पलीकडे एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीशी जेव्हा संबंध जोडतो, जर आपल्याकडून कधी काही कमी झालं,
जर आपल्याकडून कधी काही चुका झाल्या तर त्या चुका भरून काढण्याची ती जी ऍडजस्टमेंट किंवा लिटिल मॉडिफिकेशन आहे, दॅट इज पॉसिबल ओनली फॉर अ डिवोटी. तर समजा एका मोठ्या सीएमचं मी उदाहरण दिलं, तर सीएमचा समजा कोणी नातेवाईक आहे, तो गाडी चालवतोय, तर आपण जे चुकीच्या वृत्तीचे तसं नाही, आपण चांगल्या वृत्तीचे बघू, तो नियम पालन नाही करणार, तो रेडला थांबणार नाही, तो ग्रीनला चालवणार नाही, तो सगळे नियम पालन करणार. पण त्याला एक माहिती आहे, चुकीने समजा ते स्पीड करताना किंवा अचानक कोणीतरी असा ब्रेक दाबला वगैरे आणि कुठे धडकला, तो ऍटलिस्ट ही कॅन टेल की माझ्या या ओळखीच्या आहेत आणि त्या लहानशा त्या अपघातून जे त्यांनी नकळतपणे त्याच्याकडून ज्या चुका झाल्यात, जाणून बुजून जर त्यांनी ठोकलं कोणाला आणि नंतर म्हणाला की मी सीएमचा नातेवाईक आहे, त्याबद्दल नाही बोलत आहे आपण, तिथं चुकीची वृत्ती आहे. पण कळत नकळत सगळ्यांकडून चुका होतात. तर जेव्हा कळत नकळत झालेल्या चुका आहेत, त्या व्यक्तीचा जर कोणा मोठ्या व्यक्तीशी जर संबंध असेल तर त्यावेळेस ती ऍडजस्टमेंट होते. म्हणून भक्त या गोष्टीवर आपलं जीवन जगत नाही की परमेश्वर आहेत ना, मग आपल्याला कुठलेही नियम पालन करायची गरज नाही, आपण विचित्र काही आपण करूया, चुकीच्या गोष्टी करूया. नाही, तो म्हणतो की मी सगळ्या नियमांचं पालन करणार, माझ्याकडे जेवढ्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या करणार. पण सगळ्यांकडून चुका होतात आणि कुठे ना कुठे आपण सगळीकडे आपल्याला माहिती आहे की आपल्यामध्ये पण उणीवा आहेत, आपण पण कुठेतरी कमी पडतो. तर तिची छोटीची जी ऍडजस्टमेंट आहे त्याच्यासाठी एक व्यक्ती असला तर तो बरोबर तिथे जर ते जशी ओव्हरफ्लो होतं तर तो बटन बंद करतो. पण ते ऑटोमॅटिक मशीनमध्ये कधी मशीन ती बंद होणार नाही जेव्हापर्यंत ते माणूस कोणी येत नाही. तर हा एक ऍडव्हान्टेज आहे भक्ती मार्गामध्ये. याचा अर्थ असा नाही की आपण नियम पालन नाही करायचे, पण नियम पालन करून जेव्हा पण कुठे काही कमी जास्ती होईल त्यासाठी परमेश्वर असतात. सो इथे हे 3 मार्ग आहेत. हा कर्म मार्ग आहे, पुण्याचा मार्ग आहे, छान पूजा करायच्या आणि सर्व देवी देवतांना नेहमी प्रसन्न ठेवायचं. दुसरा मार्ग आहे तो तपस्येचा मार्ग आहे, ज्ञान मार्ग, की कुठेतरी जंगलात जाऊन तपस्या करायची. आणि हा आहे अष्टांग योग मार्ग, की आसन प्राणायाम हे सगळे करायचे. आणि हे सगळे भगवद्गीतेत दिलेले प्रामाणिक परमेश्वर प्राप्तीसाठी मार्ग आहेत. तर काही लोक आहेत ते या 3 मार्गांनी परमेश्वरला प्राप्त करायचा प्रयत्न करतात. आणि एक भक्त आहे तो राधाकृष्णांसमोर पूर्णपणे साष्टांग दंडवत प्रणाम करतोय आणि म्हणतो, परमेश्वरा, मी माझं शरीर, माझा अहंकार, माझं मन, माझी बुद्धी हे सगळं तुला समर्पित. तर हा जो भक्त आहे असं नाही आहे की तो तपस्या करत नाही, पण तो तपस्येला प्राधान्य नाही देत. असं नाही आहे की तो काही पूजा वगैरे करत नाही, पण तो पूजांवर अवलंबून नाही आहे. आणि असं नाही की तो कधी काही व्यायाम वगैरे करत नाही, पण तो व्यायामावर अवलंबून नाही आहे. तो नेहमी काय म्हणतो, योगयुक्तो भव अर्जुन, की मला शेवटी परमेश्वराशी नातं जोडायचं आहे. तर परमेश्वराशी नातं जोडण्यासाठी जे काही पूजा करायची ते मी करेन, त्यासाठी जेवढं काही तपस्या करायची आहे ती करीन, परमेश्वराशी संबंध जोडण्यासाठी जे काही करायचं ते करीन. तर म्हणून या मार्गामध्ये कारण तो भगवंतांशी संबंध जोडतोय, तर जरी त्याच्याकडून चुकून मागून काही चुका झाल्या, कुठे तो काही कमी पडला, तर श्रीकृष्ण त्याला भरून काढतात. पण या मार्गांवर, कारण हा ना परमेश्वरावर अवलंबून राहण्याचा मार्ग नाहीये, हे 3 मार्ग. तर या 3 मार्गांमध्ये मग कडक नियम होतात. जर तुम्ही थोडं जरी चुकलं तर लगेच तुम्हाला मग चालान येणार फोनवर. सो हे त्या 2 मार्गांमधला फरक होता. तर प्रभुपाद 4थ्या स्कंदामध्ये भागवतामध्ये एक उदाहरण देतात. तर त्याच्यामध्ये एक प्राचीन बरीषद नावाचा राजा असतो. त्याच्या वेळेस, त्याच्या काळी असं वर्णन केलंय, पूर्ण भारतवर्षामध्ये सगळीकडे मोठे मोठे यज्ञकुंड बांधले होते त्यांनी. त्याला इतकं यज्ञ करायचे होते, तो कर्मकांडी होता, की आधी इथे यज्ञ करायचा, मग तो यज्ञ संपन्न झाला की तिथून उठायचा आणि शेजारच्या यज्ञकुंडामध्ये बसायचा. सगळी तयारी केलेली असायची, मग तिथे एक यज्ञ करायचा, ते झाल्यानंतर परत इथे. अशा प्रकारे पूर्ण भारतभूमीमध्ये त्यांनी मोठे मोठे, मी एकदा इथे गेलो होतो, कर्नाटकमध्ये उडपी आहे आणि उडपीच्या शेजारी एक नरसिंह देवांचं खूप मोठं मंदिर आहे, मुलकी म्हणून. तर तिथे एकदा मी 20 फूट बाय 20 फूट तेवढा एक मोठा यज्ञकुंड मी स्वतः बघितलाय आत्ता मागच्या वर्षी. विचार करा, म्हणजे अजूनही ते असेल तर पूर्वीच्या काळी किती मोठे मोठे यज्ञकुंड होते. तर अशा प्रकारे मोठे मोठे यज्ञकुंड त्यांनी स्थापित केले होते प्राचीन बरीषद नावाच्या राजाने. तर त्या भागामध्ये श्रील प्रभुपाद एक उदाहरण देतात. म्हणतात की कधी कधी लहान मुली आहेत, लहान लहान मुली, ते पण नाक टोचून घेतात. तर लहान मुली नाक टोचून कशासाठी घेतात?
ते आईला बघतात किंवा मोठ्या मावशी काकी सगळ्यांना बघत त्यांना वाटतं की हे सुंदर दिसतात, तर त्यांना ऍक्च्युली ते टोचतं खूप आणि त्यांना समज पण नसते, पण लहान वयात पण त्यांना नटायची जी इच्छा असते त्यासाठी ते टोचून घेतात. मग प्रभुपाद म्हणतात कर्मकांड म्हणजे काय, ते आज इजा जरी झाली, त्रास जरी झाला, पण त्यांनी जर उद्या फायदा होणार असेल तर आज आपण कष्ट करू. सो प्रभुपाद गिव्स दिस एक्झाम्पल. तर कर्मकांड म्हणजे काय, आज आपण सगळं सहन करायचं, सगळं स्वाहा स्वाहा, आपले पैसे लागतात ते यज्ञ करण्यासाठी, खर्च होतो, ते सगळं करायला तयार. का आपण, तर आज जर यज्ञ केले तर उद्या स्वर्गवास मिळेल, स्वर्गात जाऊन छान जीवन जगू शकतो. तर स्वर्गाचं तिकीट काय, पुण्य. तर मी आता जे कष्ट करतो ते कशासाठी, इनकन्व्हिनियन्स टुडे फॉर प्लेजर टुमॉरो. तर बरोबर म्हणते, लहानशी मुलगी आहे ती पण म्हणते इनकन्व्हिनियन्स टुडे फॉर प्लेजर टुमॉरो. तर त्या दृष्टीने करते. म्हणून दिस टेंडन्सी इज बेसिकली, मला परमेश्वराशी काही घेणं देणं नाहीये, पण परमेश्वराने जागा बनवली आहे पुण्यवान लोकांसाठी, मला तिथे जायचंय. सो फोकस इज क्लिअर. आता हे मेट्रो सगळे बनवत आहेत ना, सगळं ते बॉम्बे सेंट्रल स्टेशनच्या समोर एवढं खोदून ठेवलंय केव्हापासून, तर दिले टेम्पररी इनकन्व्हिनियन्स फॉर परमनंट कन्व्हिनियन्स. पण त्यासाठी 3 वर्षापासून तिथे ट्रॅफिक जॅम असो. सो असं ती टेंडन्सी येते. तर म्हणून कर्मकांड असेल किंवा ज्ञानकांड असेल तर तिथे हे लोक आता तपस्या करतात, ते कोणीतरी जंगलात सगळं परिवाराला सोडून वगैरे. तर कशासाठी करतात ते, की आज जरी त्रास झाला पण उद्या आम्ही जन्म मृत्यूच्या चक्रातून मी पार होईल म्हणून. आणि तसंच हे पण मोठे मोठे कठोर तपस्या करतात. अजून पण माझ्याकडे काही फोटो होते, ते मी टाकले नाहीत. एकदा 2012 मध्ये प्रयागला कुंभमेळा होता, तिथे गेलो होतो मी. तर तिथे एक साधू होते जे मागच्या 40 वर्षांपासून बसलेच नाहीयेत, ते उभेच आहेत 40 वर्षांमध्ये. त्यांचा पाय असा एकदम असं काठी, ऍक्च्युअली काठी झाला होता, बिकॉज इज नॉट युझिंग हिज लेग मसल्स. तर त्याने काय केलं होतं, असं वरून असे 2 दोरे होते बांधलेले आणि एक अशी लाकडाची फळी होती, त्याच्यावर असे हात ठेवून ते उभे होते. पण दॅट इज हिज तिकडे जर पाहिले 40 साल से बैठे नाही आहे. आणि तिथे खूप मोठा जमाव होता लोकांचा. तसे काही साधू असतात, त्यांचे नख असे गोल 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 एवढे लांब असतात, किंवा काही केस एवढे लांब असतात पायापर्यंत येतात. या सगळ्या ठिकाणी लोकांचा जमाव असतो. का बरं, नाविन्य आहे. मी माझे नख कापतो, यांनी 10 वर्षांपासून नख नाही कापले, यांचे जटा आहेत, केस आहेत, एवढे लांब आहेत. सो बेसिकली जर तुम्ही जगा वेगळं काही केलं तर तुम्ही लोकांना आकर्षित करता. तर प्रभुपाद म्हणायचे, कुत्रा भुंकतो त्याला कधी कोणी पैसे देत नाही, पण माणसाने जर कुत्र्या भुंकण्याचा आवाज दिला त्याला पैसे देतात लोक. सो हे काय आहे माहितीये, जस्ट डू समथिंग डिफरंट. पण ते बाह्य डिफरंट आहे एक, की चालायचं नाही, सगळेजण बसतात तर मी बसणार नाही, सगळेजण केस कापतात तर मी केस कापणार आहे, काय सगळेजण नख कापतात तर मी नख कापणार नाही. हे ना फक्त बाह्य दृष्टीने झालं की मी जगा वेगळं काहीतरी करतोय. पण ऍक्च्युली खरोखर जगा वेगळं जर काही करायचं असेल तर आंतरिक एक जगा वेगळं पण आहे, की बाह्य काहीच बदलत नाहीये. हा आपण जो बघताय, आपण जेवतो बरोबर वेळेवर, त्याची कामं करतो, शरीराची काळजी घेतो, मानसिक काळजी घेतो, जे काही करतो, बाह्य काही नाही करत आहे. पण आंतरिक त्यांनी काय बदल केलाय, हे जग पूर्ण नेहमी कर्मकांड असू दे, ज्ञानकांड असू दे किंवा अष्टांग योग असू दे, त्याच्यामध्ये नेहमी एकच भावना आहे, माझा फायदा पाहिजे. तो स्वार्थ जो आहे तो सूक्ष्म स्तरावर असू दे किंवा स्थूल स्तरावर असू दे, पण स्वार्थ नेहमी असतो, माझा फायदा माझा फायदा माझा फायदा. आणि भक्त काय करतो, जगावेगळी एकच गोष्ट करतो. बाह्य रूपाने तो जगावेगळं काही नाही करत, पण आंतरिक तो म्हणतो हे पूर्ण जग चाललंय, परमेश्वराला पण देईन काहीतरी, पण शेवटी माझ्याकडे पण ठेवेन. तसं म्हणतात 1001 वर्ष आधी जेव्हा कोणाला काही परमेश्वराला द्यायचं असेल, स्वार्थ तर तेव्हा पण होता. हिरण्यकश्यप आणि रावण हे काही आताचे नवीन नाही आहेत, पूर्वीचे आहेत, तर त्यांच्यामध्ये पण स्वार्थ होता. तर म्हणतात काय करायचे, एक अशी जमिनीवर एक रेष मारायचे आणि काही नाणे आहेत ते असे फेकायचे आणि म्हणायचे जे डावीकडे पडले ते परमेश्वराला, जे उजवीकडे पडले ते मला. आणि टाकता टाकताच थोडंसं जरा मॅनिप्युलेट करता येतं. नंतर लक्षात आलं की हे जरा खूपच मोठं होतंय हे. मग म्हणायचे एक सर्कल काढायचे, हे रियालिटी नाही आहे, गंमत आहे. तसा गोलाकार काढायचा आणि फेकायचे नाणे आणि म्हणायचे जे आतमध्ये पडले
ते माझे आणि जे बाहेर पडले ते परमेश्वराचे. साधारणपणे असं फेकल्यावर बाहेर जरा कमी पडतं. आणि आता काय करतात म्हणतात आता मी वर फेकतो, जे खाली पडले ते माझे आणि वर राहिले ते परमेश्वराचे. सो एक तो समाधान पण आहे की मी परमेश्वराला काहीतरी देण्याचा प्रयत्न केला, पण त्यावर स्वार्थ काही सोडत. तर भक्त काय करतो, भक्त म्हणतो मी जे काही करीन त्याच्यामध्ये आहे माझा आनंद बाजूला ठेवीन आणि परमेश्वराला मी कसा आनंद देऊ शकतो याच्यावर भर देईन. तर हा जो दृष्टिकोन आहे, ही जी चेतना आहे, ही जगा वेगळी आहे. आणि हे 3 जे लोक करतायत हे पण जगा वेगळं करतायत, पण जी चेतना जगा वेगळी नाही आहे. शरीर कृती जगा वेगळं आहे आणि भक्ताची कृती जगा वेगळी नसते, पण चेतना जगा वेगळी असते. तर त्यामुळे त्याची जी चेतना आहे, ती जी शुद्ध चेतना आहे, त्या चेतनेला श्रीकृष्ण आकर्षित होतात. की जेव्हा पण माझ्याकडे कोणी येतात ते नेहमी काहीतरी मागायला येतात. हा एक व्यक्ती माझ्याकडे येतो आणि म्हणतो मी तुम्हाला काय देऊ शकतो. तर खूप ती गोड भावना आहे आणि ते गोड भावना जी आहे ती परमेश्वराला धरते. तर म्हणून आपण जर भक्ती मार्गाला स्वीकार नाही केलं तर आपल्याला हे माहिती पाहिजे की मग आपल्यासाठी हे असे काटेकोरपणे नियम आहेत. एक भागवतामध्येच एक स्टोरी येते की एक त्वष्टा म्हणून एक ऋषी होते आणि त्याचा एक विश्वरूप म्हणून मुलगा होता. आणि ते त्वष्टा ऋषी जे होते त्यांची पत्नी जी होती ती आसुर कुळातली होती. तर मग एकदा देवतांनी त्या विश्वरूपला सांगितलं की तू आमच्यासाठी यज्ञ कर, आमच्या कल्याणासाठी. तर तो यज्ञ करताना काय करायचं, त्याची आई आसुरी कुळाची होती आणि वडील ब्राह्मण होते, त्वष्टा म्हणून. तो काय करायचा, आहुती द्यायचा परमेश्वराला जेणेकरून या देवतांना पुण्य मिळेल. आणि मधूनच एक आहुती असुरांना पण द्यायचा, कारण आईकडे मामा वगैरे सगळे त्याचे तसे होते. तर हे इंद्राने बघितलं. तर इंद्राने जेव्हा बघितलं, इंद्राला इतका राग आला, तो ब्राह्मण तो यज्ञ करता करता त्याचं शिरोच्छेदन केलं इंद्राने. म्हणजे तू खोटारडा आहेस, तू राक्षसांना कशाला आहुती देतोयस म्हणून. तर हे त्वष्टाला इतकं वाईट वाटलं, अरे तो कसाही असेल पण तो माझा मुलगा होता, तू त्याला कसं मारू शकतोस. तर त्वष्टाने ठरवलं आता मी इंद्राला मारण्यासाठी एक मुलाला जन्म देणार. मग त्यांनी एक खूप मोठी तपस्या केली आणि त्या तपस्या करताना त्याने जेव्हा ते म्हटलं तेव्हा म्हणाला इंद्रारी म्हटलं. अरी म्हणजे शत्रू आणि इंद्राचा अरी. तर त्याच्या मनामध्ये भावना होती की इंद्रारी म्हणजे इंद्राला मारण्यासाठी मला एक मुलगा पाहिजे, पण त्यांनी त्याचं लांब उच्चारण केलं. त्यामुळे इंद्रारी. तर इंद्रारी जेव्हा लांब उच्चारण केलं याचा अर्थ झाला असा मुलगा जो इंद्राला मारेल. सॉरी, तो इंद्राला मारेल, तो इंद्राद्वारे मारला जाईल. तर जस्ट कारण तो भावुक झाला त्वष्टा. तो म्हणाला की अरे असं कसं. त्या भावुक याच्यामध्ये ना नीट उच्चारण नाही झालं त्याच्यावर. तर ती एवढी सगळी तपस्या केली, पण जो मुलगा झाला त्याचा नाव तो वृत्रासूर म्हणून. तो वृत्रासूर होता, एवढा मोठा भयानक होता, पण त्याच्या नशिबात काय लिहिलं होतं, तो इंद्राला नाही मारणार, तो इंद्राद्वारे मारला जाईल. का, उच्चारण थोडंसं लांब झालं म्हणून. तर अशा प्रकारे मग जेव्हा आपण भक्त नसतो तेव्हा सगळे मग त्याचे नियम आहेत ते एकदम असे काटेकोरपणे आपल्याला लागू होतात. जसं त्या ऑटोमॅटिक मशीनमध्ये देर इज नो पर्सन, माणूस नाहीये तिथे. काय चुकतंय काय योग्य ते नाही माहिती, जसं प्रोग्राम केलं तसं होणार ते. पण भक्ती मार्गामध्ये व्यक्ती असतो, तर जरी काही चुका झाल्या तरी परमेश्वर ते सांभाळून घेतात. अजून एक खूप छान स्टोरी आहे की 500 वर्षापूर्वी जी काही आपली सामाजिक परिस्थिती होती भारताची, ती काय होती की देशाबाहेरच्या लोकांनी आपल्यावर आक्रमण केलं आणि काही प्रमाणामध्ये काही कारणांमुळे, आपण त्या कारणांमध्ये न जाता, पण राज्य पण केलं. तर त्यावेळेस बंगालमध्ये पण एक राजा होता नवाब हुसेन शाह म्हणून. तर तो लहानपणी एका हिंदू जमीनदाराच्या घरी काम करायचा. तर त्या हिंदू जमीनदाराचं नाव होतं सुबुद्धी राय म्हणून. तर सुबुद्धी रायनी त्याला वडिलांसारखं ठेवलं. त्याला काम करून घ्यायचा, त्याला खाऊ पण घालायचा, त्याची काळजी पण घ्यायचा. आणि एक दिवशी काय झालं, त्याच्या घराजवळ एक तळं खोदायचं होतं. तर तळं खोदण्यासाठी याला काम दिलं. तो मुसलमान मुलगा आहे. तर त्यांनी काम करता करता काहीतरी चुकलं. तर आता वडील पण कधी कधी प्रसाद देतात ना, तसं त्यांनी त्या मुलाला एक पाठीवर हाणलं त्याला. तर तो त्याला माफी मागितली, त्यांनी सॉरी म्हणाला आणि नंतर गोष्ट झाली पुढे. नंतर तो जो मुसलमान मुलगा होता तो एक खूप मोठा शासक झाला. तर मग त्याचं लग्न झालं, सगळं झालं. मग लग्न एक दिवशी त्याच्या बायकोने त्याच्या पाठीवर एक तसं ते निशाणी बघितली. म्हणाले हे काय. म्हणजे मी लहानपणी ते सुबुद्धी राय म्हणून जे जमीनदार आहेत त्यांच्या घरी राहायचो
आणि त्यांनी एकदा मला मारलं. तो म्हणाले, असं कसं काय मारू शकतो तो तुम्हाला? हे हिंदू लोक तुम्हाला कसे काय मारू शकतात? तर माझी एकच आता इच्छा आहे की तुम्ही त्याचा मृत्यू घ्या, प्राण घ्या त्याचे. तर ते म्हणाले, अगं तुला असं वाटतं तसं काही नाही आहे. असं नाही की मला नुसता बेदम तो मारायचा. माझ्या वडिलांसारखी काळजी घेतली त्यांनी. मला खाऊ घातलं, मला पूर्ण लहानाचं मोठं केलं, माझी काळजी घ्यायला कोणी नव्हतं. एकदा त्यांनी मला मारलं आणि ते पण माझी खूप मोठी चूक झाली होती म्हणून माझ्या पाठीवरती निशाणी, तू एवढं सिरियसली घेऊ नकोस. म्हणे नाही, तुम्हाला कधी कोणी त्रास कसा देऊ शकतो, आणि तो पण हिंदू माणूस आहे, तो कसा त्रास देऊ शकतो? माझी एकच हट्ट आहे की त्याला. तर हा वादविवाद अनेक दिवस चालला. ते म्हणते की माझ्या वडिलांसारखे होते आणि ती म्हणते की नाही करायला पाहिजे. मग आता काय करायचं? तर आता शेवटी त्याचं कुठपर्यंत पोहोचलं, तर त्यांनी ठरवलं की हिंदूंना प्राण नाही घेऊ शकत मी, माझ्या वडिलांसारखे आहेत ते, माझा आदर आहे त्यांच्या प्रती, पण काय करू शकतो? तर सामाजिक परिस्थिती कशी होती तेव्हा की समजा मुसलमानाच्या घरातलं कोणी पाणी जरी प्यायलं तर तो मग बहिष्कृत व्हायचा. ते चुकीचं आहे. पण मग त्यांनी काय केलं, सगळ्यांच्या देखत त्यांनी ज्या भांड्यातून त्यांनी पाणी प्यायला होता, कारण हे गोहत्या करतात म्हणून ते असे कडक नाही, तर त्यांनी सगळ्यांच्या देखत ते पाणी जे प्यायलंय त्याच्यातून थोडं पाणी घेतलं आणि ते सुबुद्धीर आहे तेव्हापर्यंत म्हातारे झाले होते ते, त्यांच्यावर ते पाणी शिंपडलं. तर सगळ्या हिंदूंनी बघितलं की हे केलंय, तर लगेच सगळ्या हिंदूंनी त्याला समाजाबाहेर काढलं. आता तो काय करणार? तर अशा प्रकारे लहान लहान गोष्टींवर आपल्याकडे हा जो काटेकोरपणे नियम पालन करायची जी वृत्ती आहे ती कधी कधी त्रासदायक आहे, अनेक वेळा, कधी कधी नाही. मग आता ते सुबुद्धीरायला समाजामध्ये स्थान नाही. मग आता काय करणार? गोव्यामध्ये सगळे ब्राह्मण लोक होते. गोवा जो प्रदेश आहे ना तो ऍक्च्युली अजूनही हिंदू प्रधान आहे आणि ते सगळे ब्राह्मण लोक होते तिकडे. मग तिथे कशी परिस्थिती बदलली? तर पोर्चुगीज लोक जे आले त्यांनी विहिरीमध्ये, ब्राह्मण लोक म्हणजे त्यांच्याकडे मूर्ती आहेत आणि मूर्ती पूजा म्हणजे पाण्यावर आहे, स्नान करायला पाणी लागतं, स्वच्छ असायला पाणी लागतं, बरोबर? तर तो ऍक्च्युली सगळ्या ब्राह्मणांचा प्रदेश होता. तिथे काय केलं, विहिरीमध्ये गोमांस टाकायचे छोटस. मग आता ते सगळ्यांच्या डोळ्यासमोर रात्री टाकलाय तो मांस. मग आता सकाळी उठून ते जेव्हा पाणी काढायला चालले ते विहिरीमध्ये, तर ते बघितले ते गोमांस आहे. आता ते पाणी जे ते दूषित झालं, राईट? आता ते पाणी कसं वापरणार तुम्ही परमेश्वराच्या मूर्ती पूजेला? तो नाही वापरू शकत. असं एका घरी नाही, इमॅजिन मास स्केलवर झालं. या पूर्ण प्रदेशामध्ये आता पाणीच नाहीये परमेश्वराची सेवा. समुद्र आहे पण समुद्राचं पाणी नाही, आणि जेवढ्या विहिरी आहेत ते सगळ्या झाल्या. मग आता काय करायचं? मग आता स्थलांतरित व्हायला लागेल. तर असं करत करत आपल्या या काही चुकीच्या धारणांमुळे, चुकीच्या का म्हणतोय मी, आणि जर आपण गीता वाचली, जो आपला मुख्य ग्रंथ आहे, तर त्याच्यामध्ये श्रीकृष्ण म्हणतायत की एक भक्त या सगळ्या दोन मार्गांनी विचलित होते, न मुह्यती कश्चन तस्मात सर्वेषु कालेषु. अरे माझ्याशी संबंध जर तू जोडतोय तर माझ्यासाठी पवित्र आणि अपवित्र हे नियम कुठे लागू होतात? ज्याच्यामुळे सगळे पवित्रता आणि अपवित्रता हे नियम सगळे निर्माण झाले, त्याला तुम्ही कसे नियम लागू शकतो? बरोबर? म्हणून श्रीकृष्णाचं भर आहे. पण जर आपण गीता नाही वाचली, जर आपण याच्यावर खोल मनन नाही केलं, अशा प्रकारे जे काही कन्व्हर्जन वगैरे तेव्हा जे झाले ते अशा छोट्या छोट्या कारणांवरून झाले आणि त्याचं उत्तर कोणाला माहिती नाही येत की आता मग काय करायचं. मग तर सुबुद्धीरायला जेव्हा बाहेर काढलं तर सुबुद्धीरायला वाटलं चला आता मी म्हातारा पण झालोय, तर मी एक काम करतो, मी वाराणसीला जातो, एका पवित्र ठिकाणी जातो आणि वैराग्याचं जीवन जगतो. तर एक म्हातारपणी तेव्हा ती अशी एक फिलिंग होती की म्हातारपणी सगळ्या जबाबदाऱ्या सोडून द्यायच्या आणि परमेश्वराला समर्पित व्हायचं. तर सुबुद्धीरायांनी त्याचा बाऊ नाही केला. सुबुद्धीरायांनी बंगाल सोडून टाकलं आणि वाराणसीला गेले. आणि वाराणसीला मग काही मोठ्या उच्च ब्राह्मण राहतात. मग त्यांना जाऊन विचारलं, असं माझ्यावर, माझी इच्छा नसतानाही माझ्यावर कोणीतरी येते मुसलमानाने पाणी शिंपडलं आणि मला आता पूर्ण समाजाने बहिष्कृत केलंय, आता मी काय करू? तर वाराणसीतल्या काही ब्राह्मणांनी त्याला सांगितलं, एक काम कर, एक ग्लास दूध, एक ग्लास तूप उकळ आणि ते उकळतं जे तूप आहे ते पी. आणि ते उकळतं तूप जर तू प्यायला, गाय पवित्र, गाईचं दूध पवित्र, त्या तुपातून बनलेलं गाईचं दूध पवित्र, गाय पवित्र, दूध पवित्र, तर दुधातून निर्माण केलेलं तूप अतिपवित्र. म्हणून यज्ञामध्ये नेहमी तूप टाकतात. तर ते जे गरम तूप आहे ते जेव्हा तू पिशील तेव्हा तुझं शरीर शुद्ध होईल. बेसिकली दॅट इज द पॉइंट. आणि तेव्हा पवित्र शरीराने तू परत हिंदू होशील. पण याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, ते उकळतं तूप जर कोणी प्यायला तर तो जिवंत नाही राहत.
तर मग त्यांनी विचारलं की हे कसं करू, नाही देर इज नो अदर वे. तुझे पाणी जे तुझ्यावर पडलंय त्याचा एकच मार्ग आहे की पवित्र गाईचं तूप तुझ्या शरीरात जायला पाहिजे, आणि ते पण त्या गरम अवस्थेत. बेसिकली इज आस्किंग हिम टू डाय. तर त्याला ते स्वीकार नाही झालं. त्याने दुसऱ्या ब्राह्मणाला जाऊन विचारलं. ते म्हणाले तुझं त्याच्यामध्ये काही घेणं देणं नाहीये, तर जर कोणी जबरदस्तीने तुझ्यावर पाणी शिंपडलं तर काय करू शकतो, तर तुझा काही दोष नाहीये, तर आम्हाला काही अशी मोठी गोष्ट नाही वाटत. तर तो म्हणतो हे ब्राह्मण हे पण वेदांवर म्हणतात आधारित की असं करायला पाहिजे, हे पण वेदोक्त काहीतरी सांगतात याचं. तर असं म्हणतात की लॉयर आणि डॉक्टर तुम्ही जितके रेफर कराल तेवढे तुम्हाला अजून अजून वेगवेगळे काय काय ओपिनियन, आणि एव्हरीथिंग इज कोटेड फ्रॉम लॉ ओनली. तो लॉयर पण म्हणतो हे बघा हा नियम आहे, यू आर कम्प्लिटली कन्व्हिन्स्ड. दुसऱ्या लॉयरकडे गेलं तर तो म्हणतो हे असं असं आहे म्हणून. सो जितके तुम्ही लॉयरकडे जाल आणि जितके डॉक्टरकडे जाल तेवढे ते वेगवेगळी त्यांची चिकित्सा असते, आणि एव्हरीवन इज कन्व्हिन्स की त्यांची चिकित्सा बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे पण सगळे सांगतात की इथे असं दिलं तिथे. शेवटी तो ना बिचारा वाईट वाटलं त्याला की हे लोक काय काय सांगतात. मग तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू आहेत, ते वाराणसीला गेले होते, ते वृंदावनाला चालले जगन्नाथपुरीहून. तर तेव्हा काही काळासाठी वाराणसी होते. तेव्हा सुबुद्धीरायला कोणीतरी सांगितलं अरे श्री चैतन्य महाप्रभू इथे आले, तो त्यांना विचार म्हणून. श्री चैतन्य महाप्रभूंकडे गेला, म्हणाला की अशी अशी माझी परिस्थिती, आणि कोणी मला सांगते की तू मरण स्वीकार कर. कोणी त्याला काय सांगितलं की प्रयागला जा, आणि प्रयागमध्ये गंगा यमुना सरस्वती या तिन्ही नदींचा संगम आहे. तर गंगा पवित्र, यमुना पवित्र आणि सरस्वती पण पवित्र, अशा 3 पवित्र नदींचं संगम जे आहे ते सगळ्यात पवित्र. तर तिथे जा आणि तुझा जीव दे. तिथे जर जाऊन तू गेलास तर तुझं शरीर जे आहे ते पवित्र ठिकाणी जाईल, आणि तुला पुढचा जन्म तुला चांगला हिंदू मिळेल म्हणून. मग हे जेव्हा त्यांनी प्रश्न विचारले श्री चैतन्य महाप्रभूंना, ते म्हणाले एक काम कर, तू हे सगळं सोडून दे, याला विचार त्याला विचार, तू एनिवे घर सोडून तू वाराणसीला आलायस, तू इथे जवळ वृंदावन आहे, तू वृंदावनात जा, आणि वृंदावनामध्ये जाऊन तू परमेश्वराचं नाम कीर्तन कर. आणि म्हणाले आज तुझे नाम कीर्तन करशील तर ते शुद्ध नाम नसेल, आणि मनामध्ये नानाविध विचार आहेत वगैरे. तर म्हणाले जेव्हा तू पहिल्यांदा फक्त वाईट विचारांना सोडशील हरिनाम करताना, त्याच्यामध्ये तुझे सर्व जितके पाप आहेत ते सगळे नष्ट होतील. एका हरिनामामध्ये तेवढी शक्ती आहे, कारण ते परमेश्वराचं नाव आहे, ते साधारण ध्वनी नाही येतो. आणि म्हणाले त्याच्यानंतर तू जो काही हरिनाम करशील त्याच्याने तू श्रीकृष्णांचे चरण प्राप्त करशील, श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करशील. तू म्हणून या सगळ्या फंदात पडू नकोस. सुबुद्धी राहायला लक्षात आलं की मी वेदांमध्ये फसलोय, पण वेदांचे जे स्रोत आहेत त्यांच्याशी संबंध जर जोडला, व्यक्तीशी जर संबंध जोडला, तर व्यक्तीने निर्माण केलेली जी सिस्टम आहे ती आपल्याला फारशी लागू होत नाही. लगेच ते वृंदावनाला गेले, आणि त्यांनी काय केलं, वृंदावनाला कोणी पण भक्त जे वृंदावनाला येतात भगवंतांच्या दर्शनासाठी, तेव्हा बंगालचे भक्त यायचे. सुबुद्धीराय पण बंगालचे. तर बंगाली लोक जे आहेत ना ते भात जास्ती खातात, तिथे चपाती वगैरे खातात, आणि वृंदावनामध्ये चपाती खातात. तर वृंदावनाची जी एक भाकरी सारखी अशी जाड जे त्याला ब्रज रोटी म्हणतात, एवढी जाड असते. तर व्हायचं काय तेव्हा पण की बंगालचे भक्त सगळे जेव्हा वृंदावनाला जायचे तेव्हा त्यांना भात मिळायचा नाही, आणि ज्याला भाताची सवय आहे त्याला जी जाड जाड जर पोळी दिली, भाकरी दिली, तर त्याला पोटाला अपचन होतं. तर अनेक अनेक बंगाली भक्तांना तिथे जाऊन अपचन व्हायचं. तर त्यांना मऊ मऊ दही भात बनवून सुबुद्धीराय त्यांची सेवा करायची. तर 2च कार्य केले सुबुद्धीरायने. स्थलांतरित झाले, वैष्णवांची सेवा केली, भक्तांची सेवा केली, आणि तिथे नाम संकीर्तन केलं. श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं हे जे वेदांमध्ये जे काही सांगितले त्याच्या पलीकडचं मी तुला सांगतो, याच्यामध्ये तू फसू नकोस त्या नियमांमध्ये. आता या क्षणी 12 ते 15 लाख वारकरी आळंदी किंवा देहू इथून चालत पंढरपुराला चाललेत. तर तिथे समजा आपण जाऊन त्यांची जर सेवा केली काही, तर कसं काय त्याचा परिणाम होईल. त्यांना कधी कोणी इन्व्हिटेशन देत नाही, आपल्या गव्हर्नमेंटकडून त्यांना जास्ती काय फारसा सपोर्ट नाही आहे. तर त्या बायका आहेत, त्या डोक्यावर तुळशीची एक कुंडी किंवा तुळशी वृंदावन घेऊन चालत असतात, आणि माणसं असतात ते हातामध्ये काहीतरी एक वाद्य होतं, रामकृष्ण हरिराम, भगवंतांच्या नामाचा जप करत करत जवळजवळ 250 किलोमीटर चालतात ते पुण्यापासून ते पंढरपूरपर्यंत. 17-18 दिवस लागतात. कुठे झोपणार आहेत, कुठे खाणार काय माहिती, पण एक ठरलेलं आहे. बाकी वर्षभर जे काही करू ते करू, पण या शेवटच्या 20 दिवसामध्ये वारी करायची. वारी करणारे वारकरी, या जर भक्तांना ज्यांना काही स्वार्थ नाहीये,
परमेश्वराचं नामस्मरण करता करता चालेल. त्यांना पायांना कधी फोड येतात, त्यांना कधी काही टोचतं, कधी काही त्रास होतो. त्यांची जर आपण सेवा करू शकलो तर विचार करा ती किती मोठी गोष्ट आहे. तसं सुबुद्धीरायांनी ठरवलं, मला तर आता हे लोक काही स्वीकार करत नाही, तर मी एक काम करतो, परमेश्वराचं नामस्मरण करेन आणि परमेश्वरांवर जे प्रेम करतात त्यांची सेवा करेन, त्याच्यामध्ये सगळं काही त्यांचं समाप्त करेन. तर म्हणून इथे श्रीकृष्ण काय म्हणतायत की भक्त आहे तो या दोन मार्गांनी मोहित होत नाही किंवा भ्रमित होत नाही. तस्मात सर्वेषु कालेषु योग युक्तो भावार्जुन. तर म्हणून या जगामध्ये नेहमी दोन बाजू असणार. तर हे आपल्या भगवद्गीतेचा पाया सिद्धांत आहे. काय पाया सिद्धांत आहे? जेव्हापर्यंत आपण या जगात आहोत तेव्हापर्यंत दोन गोष्टी नेहमी असणार, दिवस रात्र, आत बाहेर, पुढे मागे, वर खाली, शुभ अशुभ, राईट. सो दोन गोष्टी नेहमी असणार. म्हणून भक्त मात्र या जगाच्या द्वैताच्या पलीकडे जातो. आणि द्वैताच्या पलीकडे जायचं असेल तर एक काहीतरी तत्व पाहिजे. जेव्हापर्यंत ते एक तत्व नाही आहे तेव्हापर्यंत दोन मध्ये तो फिरायला लागेल त्याला. पण त्या दोन तत्वांच्या पलीकडे एक तत्व आहे, परमेश्वर, ज्याच्यातून ते दोन तत्व निर्माण झाले. तर जेव्हा आपण त्या एका तत्वाला धरतो तेव्हा या दोन तत्वांच्या पलीकडे जातो आपण. म्हणून सुख दुःख असं नाही आहे की भक्ताच्या जीवनामध्ये सुख दुःख येत नाहीत, पण भक्त या जगाच्या द्वैताच्या पलीकडे जातो. म्हणजे काय? विचार करायच्यावर. मी नाही म्हणालो की भक्ताच्या जीवनामध्ये ते द्वैत येत नाहीत. भक्ताच्या जीवनामध्ये या भौतिक जगाच्या द्वैताचा अभाव, दिस इज नॉट द हेडिंग. तो जातो म्हणजे काय? इग्नोर करायचं. या ही इज ऑलवेज रिमेंबरिंग मला परमेश्वराची सेवा करायची आहे. जर मी सुखी आहे तरी मी परमेश्वराची सेवा करेन, आणि जर दुःखी असेल तरी परमेश्वराची सेवा का थांबवायची? सो तो त्याला बाकीचं जग त्या गोष्टींना जेवढं प्राधान्य देतं किंवा जेवढं त्यांनी अफेक्ट होतो तेवढा तो अफेक्ट होत नाही. त्याचा नेहमी डोळा कुठे आहे? भगवंतांची सेवा करायची, भगवंतांना प्रसन्न करायचंय. त्या मार्गावर जेवढे अडथळे येत आहेत त्या अडथळ्यांना तो बघत नाही. आपल्याला समजा या कार्यक्रमाला यायचं असेल आणि तिथून आपण निघालो घरून, आणि तिथे एक स्पीड ब्रेकर असतील तुम्ही जिथून कुठून येत आहे, कार चालवून, स्कूटर चालवून, स्पीड ब्रेकर आहे. तर स्पीड ब्रेकर बघून तुमच्या मनात आजपर्यंत, आता मी बोलतोय म्हणून, पण प्रामाणिकपणे सांगा, जेव्हा 2 वर्षांपासून हा कार्यक्रम चालू आहे, तुम्ही जेव्हा घरातून निघताय आणि स्पीड ब्रेकर दिसला, तुमच्या मनात कुठेतरी ती भावना तरी येते का की अरे स्पीड ब्रेकर आलाय, आता काय करायचं? इट इज ऑलमोस्ट नॉन एक्झिस्टंट. आता मी जेव्हा म्हणतोय की तुम्ही तुमच्या घरातून जेव्हा इथे आले तेव्हा स्पीड ब्रेकर, हो तिथे एक स्पीड, तिथे, पण ना तो दिसतही नाही. का नाही दिसत? तो नाहीये म्हणून नाही, त्याला महत्वच नाहीये. मला या कार्यक्रमाला जायचंय, तिथे जाणं महत्वाचं आहे. 1 असतील, 2 असतील, आज आता संध्याकाळी नवीन एक 6वा टाकला असेल, डज नॉट मॅटर, राईट. आता पुढची गोष्ट सांगतो. इतके दिवस फक्त स्पीड ब्रेकर होते, आणि आता पुढच्या क्लासला येताना तुम्ही बघाल रस्ताचा पूर्ण खणून ठेवलाय, पूर्ण लेफ्ट पासून राईट पर्यंत पूर्ण खणून ठेवलाय. मग काय करणार? त्या दिवशी नाही येणार, काय करणार? अरे तो मागून तो रस्ता आहे तो कसं, अहो पण तिथून 10 मिनिटं जास्ती लागतील. सो जर कार्यक्रमाला यायचं असेल तर स्पीड ब्रेकर दिसतही नाही डोळ्यांना, आणि जर रस्ता खणलेला असेल तर दिसतो रस्ता खणलेला आहे, पण आपण रिव्हर्स घेऊन मागून असं फिरून वगैरे करून कुठला तरी दुसरा ब्रिज असेल वगैरे. सो जेव्हा कार्यक्रमाला यायचं असेल तेव्हा इट डज नॉट मॅटर स्पीड ब्रेकर आहे की नाही. तसं एक भावनिक एक उदाहरण देतो. आईचा वाढदिवस आहे आणि उद्या ऑरेंज अलर्ट आहे. वातावरण विभागाने सांगितलंय उद्या ऑरेंज, नॉट येल्लो, नॉट रेड, ऑरेंज अलर्ट आहे. हेवी रेन, तर म्हणते 600 मिलीमीटर रेन आहे नेक्स्ट 12 days. 21 जुलैपर्यंत 600 मिलीमीटर पाऊस पडणार आहे मुंबईमध्ये. या दरम्यान समजा तुमच्या आईचा वाढदिवस आहे आणि आई राहते ठाण्याला. हाऊ मेनी ऑफ यू से ऑरेंज अलर्ट आहे, मी येऊ शकत नाही? डज नॉट मॅटर. आपण फालतू काहीतरी काम असेल तर आपण म्हणू की अरे शक्य नाही, मी येऊ शकत नाही. पण आईच्या वाढदिवसाला ऑरेंज अलर्ट असू दे की त्याच्या पुढे असून काहीतरी अलर्ट असू दे, वी हॅव टू गो, राईट. का? त्या आईला भेटणं किती महत्वाचं आहे. तशा प्रकारे भक्त काय करतो, त्याच्या जीवनामध्ये असं नाही की सुख दुःख येत नाहीत. भक्ताच्या जीवनामध्ये संघर्ष येत नाहीत असं अजिबात नाही आहे, पण त्याचे संघर्ष जाणवत नाहीत, दिसतात. स्पीड ब्रेकर आहे ना, आपल्याला दिसतो पण तो जाणवत नाही. का माहिती आहे? लक्ष त्या स्पीड ब्रेकरवर नसतंच. लक्ष असतं की कार्यक्रमाला जायचं, लक्ष आहे की आईच्या वाढदिवसाला भेटायचंय.
तर तसं जो परमेश्वरासाठी आसुसलेला आहे, त्या आसुसलेल्या व्यक्तीला त्याच्या जीवनामधले संघर्ष जाणवत नाहीत. आसुसलेल्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये जे काही सुख दुःख येतात ते दिसतात, पण त्याला जाणवत नाहीत. तशी एक गोष्ट आहे की एक योगी असे जंगलामध्ये ताठ बसून पद्मासनामध्ये तपस्या करत होते, आणि ही रात्री 12-12:30ची वेळ आहे. तर शांतपणे त्यांना जेवण वगैरे कुठे, झोप वगैरे कुठे, योग मार्गावर सगळं यू टू कॉन्कर स्लीप बसले. आणि मध्येच त्यांना कोणतरी धक्का मारला, आणि धक्का चांगलाच मोठा धक्का मारला. तशी खाली पडले ते योगी. बघितलं तर काय, एक सुंदर मुलगी होती, आणि ती अर्ध्या रात्री जंगलात काय करते. तिला विचारलं, अगं तुला काही आहे की नाही अक्कल, मी इथे तपस्या करतोय, तुला काही डोळे वगैरे आहेत की नाही. ते म्हणाले सॉरी, माफ करा. नम्रतेने बोलले ती सॉरी. बाय द वे तू इथे करतेस काय, म्हणजे काही नाही करत आहे. आणि ती पळत निघून गेली तिकडून. आणि 2-3 तासांनी परत चालली आहे. तेव्हा मात्र ती धडकली नाही यांना, त्याच रस्त्याने चालली होती. मग तेव्हा आली आणि म्हणाली सॉरी, 2-3 तास आधी मी जेव्हा जात होती तेव्हा तुम्हाला मी चुकीने पाय लागला, मला माफ करा. मग ते म्हणाले आता तरी मला सांग तू कुठे जात होती. म्हणजे नाही, माझा प्रियकर आहे, प्रियकराला भेटायला मी जात होती, आणि आता प्रियकराला भेटून मी परत चालले. सो मोर दॅन फोकसिंग ऑन व्हॉट शी डिड, वी आर फोकसिंग ऑन द मूड. सो जाताना ती एवढी आसुसलेली आहे प्रियकराला भेटायला, तिथे धावत जात होती. म्हणतात ना प्रेमामध्ये वेळ लागतं ना, तशा टाईपचं आहे ते. तर ती एवढी धावत जाते की तिला ते योगी पण नाही दिसले, आणि पाय धडकले, पाय लागला, सॉरी म्हणाली पळून. तिला बोलायला अगं कुठे चाललीस आणि इथे काय करतेस आणि काय, ते बोलायला वेळ नाही का, कारण भेट घ्यायची. पण भेट घेतल्यानंतर जेव्हा ती परत चालली आहे तेव्हा तिच्याकडे वेळ आहे. ते म्हणजे सॉरी मी जात होती, असं होतं तसं होतं, आणि तेव्हा ती धडकली नाही. सो हे या जगातलं उदाहरण आहे की जेव्हा आपण आसुसलेले असतो तेव्हा आपल्यामध्ये काय परिणाम होतात, आणि आपल्याला काय गोष्टी दिसत नाहीत, आणि आपल्याला काय गोष्टींची जाणीव होत नाही. तसं जे मोठे मोठे भक्त लोक आहेत, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, नामदेव महाराज असतील, ह्या सगळ्या भक्तांच्या जीवनामध्ये पण भरपूर संघर्ष आले, पण त्यांना ते संघर्ष जाणवले नाही. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये किती संघर्ष आले, पण तरी त्यांच्या मुखातून हरिनाम गेलं नाही. तर लोकांनी त्यांना एका अर्थाने नावं ठेवली, पण तुकाराम महाराजांना तो पण फरक नाही पडला. तर परिस्थितीचा फरक नाही पडला, लोकांच्या बोलण्याचा फरक नाही पडला, त्यांना किती वेळा फसवलं. त्यांनी जे अभंग लिहिले होते तिथे तो सालो बालो जे होते ते तिथे लिहायचे, तुका म्हणे म्हणायचे, ते सालो म्हणे म्हणायचे. आणि तुकाराम महाराजांचे अभंग स्वतःच्या नावावर पसरवायचे ते, बरोबर. सो चोरी केली आहे, आणि एक दिवशी काय झालं, टोकाचा प्रसंग काय आहे तुकाराम महाराजांचा. आयुष्यभर त्यांनी जे अभंग लिहिले ती गाथा इंद्रायणी नदीमध्ये पाण्यात बुडवली ती, बरोबर. मग त्याचा परिणाम काय झाला की ज्यांनी ते रामेश्वर शास्त्री जे होते, ज्यांनी ती आज्ञा दिली होती, त्यांचं शरीर काय झालं, लाई झाली त्यांच्या शरीराची. सालोबालोचं काय झालं. सो ज्यांनी चुकीच्या म्हणण्याला लक्ष देऊन सांगितलं होतं हा तुकाराम आहे, त्यांना काय सांगितलं, त्यांनी हरिनाम घेत होते. तर तेव्हा रामेश्वर शास्त्रींना जाऊन कंप्लेंट काय केली की हा मोरे आडनाव होतं त्यांचं, तर मोरे म्हणजे ब्राह्मण नाही आहे ते. तर म्हणाले वेदांमध्ये जे दिलंय ते फक्त ब्राह्मणांनी म्हणायला पाहिजे, तर मग हे मोरे असून कसं म्हणतात. तर तुकाराम महाराज म्हणाले मी वेद म्हणतच नाहीये, मी वेदांचा जो सार आहे परमेश्वराचं नामस्मरण, वडिलांचं नाव घेण्यासाठी परवानगी का लागते. माझ्या वडिलांचं नाव आहे, श्रीकृष्ण माझे वडील, त्यांचं नाव घेण्यासाठी परवानगी का लागते. मी वेद नाही म्हणत आहे, वेद म्हटलं तर ठीक आहे, चूक आहे माझी, मी वेदांमध्ये परमेश्वराचं नामस्मरण ते. तर रामेश्वर शास्त्रीचे कान भरले होते यांच्या द्वेषी शत्रूंनी. तर म्हणजे ते सगळं ठीक आहे, मला काही मान्य नाही, पण तुला शिक्षा आहे. काय शिक्षा आहे, तर तू जे लिहिलेलं आहेस ते सगळं इंद्रायणी नदीत टाकायचं. मी परमेश्वराला माझं जे प्रेम अर्पण केलंय, एका प्रेयसीने जर प्रियकराला पत्र लिहिले असेल, ते पत्र किती महत्वाचे, याच्यापेक्षा कितीतरी पटीने शुद्ध प्रेम एका भक्ताचं, ते सगळं शासनाने सांगितलंय, स्वतःच्या हाताने त्यांनी ते बुडवून टाकलं. आणि मग त्याच्या पुढे किती दिवस तिथेच होते तुकाराम महाराज. 13 दिवस तुकाराम महाराज फक्त तिथे बघत होते त्या नदीमध्ये. त्यांनी विठ्ठलाची स्तुती करताना आपल्या स्वतःच्या भावना ज्या लिहिल्या होत्या त्या सगळ्या त्याने बुडल्या होत्या. 13 दिवस इथेच होते, अन्न नाही घेतलं, पाणी नाही घेतलं. सगळेजण म्हणतात पाणी तरी घ्या. अशा पद्धतीने काय करणार. मग 14व्या दिवशी
ती गाथा पुन्हा बाहेर आली. तर हे का सांगतोय की भक्त या जगाच्या द्वैताच्या पलीकडे जातो. कशावर जातो? तर या द्वैताच्या पलीकडे जे व्यक्ती आहेत त्यांचे पाय धरतो तो. ते पाय धरून तुम्ही द्वैताच्या पलीकडे जाऊ शकता. जेव्हापर्यंत आपण भगवंतांचे पाय नाही धरत तेव्हापर्यंत या जगाचा जो द्वैत आहे त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत. तर म्हणून सुख दुःख विजय पराभव आवड निवड सगळं, आणि त्याचा 5वा जो पॉइंट लिहिलाय मी ते पण द्वैत आहे. उत्तर आहे आणि दक्षिण आहे. तर म्हणून सुबुद्धीराय त्या नियमांच्या पलीकडे गेले. तुकाराम महाराज या सगळ्या नियमांच्या पलीकडे जात होते पण त्यांना त्यापर्यंत नियमांमध्ये खेचलं. तर मला ठीक आहे, मी या जगामध्ये राहतो, तुमच्या राज्यामध्ये राहतो, तर तुमचे नियम आहेत. पण मग परमेश्वराने दाखवलं जो या जगाच्या पलीकडे परमेश्वरावर ध्यान करतोय त्याच्यावर तुम्ही या जगाचे नियम लावू नका. म्हणून आज तुकाराम महाराज अजूनही त्यांचं नाव घेत घेत त्यांचे पादुका आहेत देहूवरून आजपर्यंत तिथपर्यंत जातात. तर अशा प्रकारे श्रीकृष्णांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या नियमांमध्ये आपण न फसता परमेश्वरावर अवलंबून राहण्याची कला शिकायला पाहिजे. तर हा शेवटचा श्लोक आहे आजचा. हा या अध्यायाचा पण शेवटचा श्लोक आहे. वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्. ते यामध्ये स्पष्ट आपल्याला दिसतंय. वेदेषु सर्व वेदांमध्ये, यज्ञेषु वेगवेगळ्या यज्ञांमध्ये, तपस्सु तपस्येमध्ये, दानेषु दान धर्म करण्यामध्ये, यत् पुण्यफलम प्रतिष्ठम या सगळ्या गोष्टींनी जे पुण्यफल मिळतं ते म्हणतात अत्येति तत्सर्वम इदम. त्याच्या पलीकडे त्याला माहिती आहे की भक्ती मार्ग आहे. म्हणतो योगी परमस्थानम. परमस्थान काय? परमेश्वराचा वैकुंठ उपयती चाद्यम. सो भाषांतर वाचा माधव. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेदाध्ययन तपस्या दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. मग हे सगळे जे क्रिया आहेत याचं जे फळ आहे ते पण मिळतं, पण या सर्व क्रियांचं फळ जे आहे त्याच्या पलीकडचं फळ पण मिळतं. म्हणून व्यक्तीशी जेव्हा ओळख असते तेव्हा व्यक्ती असं नाही की त्रास देण्यासाठी आपल्याला दुखी ठेवेल. परमेश्वर कधी दुखी नाही ठेवणार. जे काही मिळेल ते सगळं पण मिळेल, पण शेवटी भगवंत म्हणतात तुझ्या मनात इच्छा काय होती? मला तुम्ही पाहिजे होतात. तर शेवटचं जे भेट आहे श्रीकृष्णाकडून ते मिळते, वैकुंठ मिळते. तर हे सगळं ना असं नाही आहे की आपण काही हे श्लोक निर्माण केले, ते सगळे भगवद्गीतेतले श्लोक आहेत. तर भगवद्गीतेतले श्लोक आहेत, पण आतापर्यंत इतके सर्व लोक भगवद्गीता वाचतायत पण त्यांना हे सगळे श्लोक दिसत का नाहीत? तर म्हणून तिथे एक शब्द आहे अत्येति तत्सर्वम इदम विदित्वा. तो विदित्वा या शब्दाचं काय भाषांतर आहे? जाणल्यावर. तर हे ना हे वाचून नाही कळत, वाचून दिसत नाही. विदित्वा म्हणजे कोणाकडून तरी श्रवण करायला लागतं. तर जेव्हा आपण भक्तांकडून श्रवण करतो भक्तांना बरोबर ते दिसतं. का? कारण भक्तांच्या मनामध्ये तीच भावना असते, आपल्याला नकोय श्रीकृष्णांकडून काही नकोय, आपल्याला श्रीकृष्णांना द्यायचंय. तर ज्याच्या डोळ्यामध्ये तो निस्वार्थपणाचा तो अंजन लागलंय त्याला अरे बघ इथे लिहिले बघ वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलम प्रतिष्ठम. तर म्हणून कोणाला ते दिसतं? ज्याला तो शोधतोय. बरोबर. कचऱ्यामध्ये जो सोनं शोधतोय त्याला बघ एक छोटस कण चकाकत येतोय ते इथे त्याला दिसतं, पण जो तिथे नुसतं फिरतोय ना दिसत, तर ती नजर लागते. तर म्हणून विदित्वा या शब्दावर खूप महत्व आहे की जेव्हा आपण भक्तांकडून श्रवण करतो तेव्हा गीतेतले हे सगळे श्लोक जे शाश्वत श्लोक आहेत गीतेतले, जे म्हणतायत की बाकी सगळ्या मार्गांना एवढं महत्व नाहीये पण भक्ती मार्गाला महत्व आहे, पण तरी लोकांना वाचून पण ते श्लोक कळत नाहीत. तर 6व्या अध्यायामध्ये पण जेव्हा अष्टांग योग मार्ग होता त्याचा श्लोक क्रमांक 46 उघडणार. शेवटचा श्लोक 47 होता आणि श्लोक क्रमांक 46 एक श्लोक आधी 6वा अध्याय श्लोक क्रमांक 46.
मिळाला तुम्हाला? तो वाचणार तो श्लोक? तुम्ही वाचणार? अमल वाचणार? तपस्य शिवो तो योगी ज्ञानभ्यो मतोधिका कर्मिभ्यश्च अधिको अधिको योगी तमस्य योगी भावार्जुना. हा, तर म्हणतात तपस्वीभ्यो अधिको योगी. जो तपस्या करतोय त्याच्यापेक्षा जो भगवंतांशी संबंध जोडतो तो अधिक आहे. ज्ञानीभ्योपी मतो अधिक. एका ज्ञानीपेक्षा पण अधिक आहे. कर्मीभ्यश्च अधिको योगी. एका कर्मीपेक्षा पण. तस्मात योगी भवार्जुना. तस्मात पर्यंत ते शब्द आहे. तस्मात म्हणजे कन्क्लुजन. म्हणून सो देअरफोर. सो इथे पण परत तस्मात, परत 8व्या अध्यायामध्ये पण तस्मात. सो तस्मात म्हणजे कन्क्लुजन, की आता हे एवढं सगळं सांगितलं, त्याचा सारांश काय? सारांश असेल. त्यामुळे 6व्या अध्यायामध्ये पण सांगितलं त्यांनी. अष्टांग योग सांगितलं, पण हे सगळं कसं आहे, हे ज्यांना तो मार्ग घ्यायचा तो आहे. पण ऍक्च्युली तुझ्यासाठी माझे स्वतःचं काय मत आहे? तस्मात योगी भव अर्जुन. 8व्या अध्यायामध्ये पण 8व्या अध्यायाचं सगळं त्यांनी सगळं सांगितलं. षण्मासा उत्तरायणम, षण्मासा दक्षिणायनम. आणि ते सगळं करून काय सांगितलं शेवटी? की खरं ना, सर्व वेदांचा सखोल अभ्यास जरी तू केलास, आणि सर्व वेदांचा सखोल अभ्यास म्हणजे काय माहितीये? इथे मी लिहिलंय त्याची पूर्वतयारी. पूर्वतयारी म्हणजे काय माहितीये? वेद ना वाचायचे नसतात, वेद श्रवण करायचे असतात. म्हणून गुरूंना शोधायला लागतं. त्या गुरुकुलामध्ये ऍडमिशन घ्यायला लागते. त्या गुरुकुलामध्ये ऍडमिशन घ्यायला लागेल म्हणजे त्यांचे काही ब्रह्मचर्याचे नियम असतात, त्यांचे तपस्येचे नियम. जेव्हा पण आपण एका गुरुकुलाबद्दल वाचतो तर काय वाचू आपण तिथे? की तिथे साधं राहणीमान होतं, तिथे जमिनीवर झोपाय. तर अशा प्रकारे शारीरिक तपस्या करायची. आई वडिलांना सोडून जंगलामध्ये त्या गुरुकुलात जाऊन राहायचं. तर ही सगळी तपस्या जो करतो त्याला ते वेद ज्ञान मिळतं. असं नाहीये की घरी बसल्या युट्यूबवर तो बघेल. सो यू हॅव टू गिव्ह फिजिकल कम्फर्ट. शारीरिक तुम्हाला सोडायला तेव्हा कुठे? म्हणून सर्व वेदांचा सखोल अभ्यास व त्यासाठी करिता लागणारी पूर्वतयारी पण करायला लागते. त्याच्याने एक फळ मिळणार. सर्व प्रकारचे यज्ञ, राजसूय यज्ञ. महाभारतामध्ये राजसूय यज्ञाच्या आधी 6 महिने तयारी करायला लागली त्यांना. तर वेगवेगळ्या यज्ञांसाठी वेगवेगळी पूर्वतयारी. सर्व प्रकारचे यज्ञ व त्याकरिता लागणारी पूर्वतयारी. अश्वमेध यज्ञ असतो, त्याच्यामध्ये घोडा असतो. तो घोडा जर कोणी चोरला, संपलं सगळं. त्या घोड्यामागे पडायला लागतं. तर स्ट्रेस, खूप अँझायटी त्याच्या मागे. सर्व प्रकारचे तपस्या ऐकूनच ताप येतो. कारण एक दिवस एकादशीच्या दिवशी फक्त आपण अन्न जर खाऊ नाही शकत, आपल्याला वरई, भगर, फळं, दूध वगैरे. अरे एकादशी ही दर 15 दिवसातून का असते एकादशी? थोडी अशी 2 महिन्यातून एकदा वगैरे आली तर चांगली आहे नाही? सो खाऊ शकतो, पण विचार करा काहीच नसेल खायचं वगैरे तर किती ते कठीण आहे. आणि सर्व प्रकारचे ज्ञान, सर्व प्रकारचे कर्मकांड, ह्या सगळ्यांच्या पलीकडे श्रीकृष्ण म्हणतात की ऍक्च्युली माझा भक्ती मार्ग आहे. आणि तो जर इतका सोपा असेल की काही करायचं नाही, तरी पण तो इतका दुर्मिळ काय? कारण त्याच्यामध्ये याच्यावर काम करायला लागतं. आणि बाकी सारख्या मार्गामध्ये आपण बाह्य काम करतो आणि लोकांना ते दिसतं म्हणून वाहवा पण लवकर होते. जर मी एका पायावर असं उभा राहिलो, 200 लोक येणार या क्लासला. आणि तुम्ही पण काय म्हणणार? तुमच्यातले काही लोक तरी काय म्हणणार? आमचा जो SVS ला जो कार्यक्रम होता ते प्रभूची खुर्चीवर बसत नाही का? उभं राहून एका पायावर एक काळ होता सुरुवातीला, तुम्हाला कोणाला आठवते की नाही माहित नाही, मी उभं राहून क्लास द्यायचो. आम्हाला एक माताजी होते, ते दर क्लास, प्रभूजी तुम्ही बसून क्लास द्या, तुम्ही उभे राहून क्लास देता. त्यांचा वय जास्ती होतं. त्यांना ते नेहमी त्यांना माहिती आहे की उभं राहण्याचा काय प्रॉब्लेम. तर त्यांना वाटायचं प्रभूजी तुम्ही बसून क्लास द्या, तुम्ही उभे राहून क्लास देता, आम्हाला त्रास होतो. मला त्रास होत नाही. सो का उभं राहून क्लास देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मग मी काय बोलतोय त्याच्याकडे कधीच बोलले नाही की तुम्ही तो जो पॉइंट बोलले ना ते लक्षात आलं की ते किती कठीण आहे. सो म्हणून आपण बाह्य जे करतो ते लोकांना डोळ्यामध्ये लवकर दिसतं अँड दॅट इम्प्रेसेस पीपल. ते मी म्हणतो की मी जर एका पायावर उभा राहून जर क्लास दिला असं वाटतं रोज 2 तास असे उभे राहतात आणि तसं, पण दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. महत्वाचं हे आहे की श्रीकृष्ण काय म्हणतात आणि श्रीकृष्णाचं मत काय, आणि त्या मतानुसार आपण आपल्या जीवनाला किती एकजीव करतोय, त्यांच्या मतानुसार आपण आपल्या जीवनाची दिशा किती करतोय. तो जो प्रयत्न आहे तो सगळ्यात मौल्यवान प्रयत्न आहे. तो विचार सगळ्यात महत्वाचा विचार आहे आणि गीतेमध्ये श्रीकृष्णांना तो विचार आपल्याला द्यायचा आहे. तर म्हणून हे जे निष्कर्ष आहे
हा निष्कर्ष दिला श्रीकृष्णांनी. आता पुढच्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये आपण भगवद्गीतेच्या मध्यभागी पोहोचलो. 18 अध्यायांची गीता आहे आणि आता मध्यभागी पोहोचलो 9व्या अध्यायामध्ये. तर श्रीकृष्ण म्हणतात आता मी जे तुला सांगणार आहे ते आहे राजविद्या. सर्व ज्ञानाचा राजा जी विद्या आहे ती आता तुला मी देणार आहे. म्हणून 9व्या अध्यायामध्ये तर श्रीकृष्ण तर स्वतःबद्दल आणि भक्ती मार्गाबद्दल भरपूर काही सांगणार आहे. तर त्यात नाव श्रीकृष्ण स्लोली आपण त्या सेंटरला येतोय ना, तर मुख्य ठिकाणी येतोय आपण. तर म्हणून 8व्या अध्यायाचा शेवट त्यांनी केला, हे सगळं सोडून दे, या सगळे कर पण त्याच्यावर अवलंबून राहू नको. आणि मग आता 9व्या अध्यायाचा सुरुवात करणार आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. तर त्या श्लोकावरच आपण एक तास बोलू शकतो. ती म्हणतात सुसुखम, की भक्ती मार्ग आहे हा सुसुखम मार्ग आहे. सुखम नाही, सुसुखम म्हणजे शांत आणि सुशांत. म्हणजे अजून तर म्हणतात हा जो भक्ती मार्ग आहे ना सुसुखम आहे. यामध्ये ऍक्च्युली खरंच काही त्रास नाही आहे. छान प्रसाद घ्यायचा, छान भगवंतांच्या कथा ऐकायच्या, भगवंतांनी याला कशी कृपा दिली त्याला कशी कृपा दिली तिकडून आपण छान प्रेरणा मिळवायची, छान भगवंतांचं नाम कीर्तन करायचं, छान पवित्र लोकांसोबतचा सहवास करायचा, जीवन सुखमय करायचं. सुसुखम करतो अव्ययम. आणि हा जो भक्ती मार्ग आहे याचा व्यय पण होत नाही. पण दिस इज द किंग ऑफ ऑल सिक्रेट्स. राजगुह्य का बरं? ओपन आहे. 9 चॅप्टर मध्ये तो श्लोक आहे. हाऊ कॅन समबडी प्रिंट समथिंग, distribute it to everyone and say this is the king of secrets? This is the गीता. कारण ते वाचून दिसत नाही. सो अनलेस somebody explains to you, you see this what Krishna is saying. कृष्ण काय म्हणतात बघा याच्यावर थोडं मनन करा, मग लक्षात अरे हो हे बघितलं होतं मी, वाचलं होतं. गीता कंठस्थ आहे मला पण हृदयस्थ नाही आहे. तर आपल्याला इथून इथपर्यंत घेऊन जायची गीता. खूप महत्वाचं आहे ते. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. 9व्या अध्यायाला आपण सुरुवात करणार आहोत. पुढच्या वेळेस खूप महत्वाचा अध्याय आहे आणि छान तयारी करून या मानसिक. ओके, सो सुरुवात